नमस्कार मित्रांनो, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज ॲग्रोवन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजसाठी डॉक्टर भोसले सर यांनी आपल्याला वेळ दिला आहे. आणि डॉक्टर भोसले सरांविषयी वैशिष्ट्य असं की गेली 2.5 दशकं, गेली 25 वर्ष ते ॲनिमल ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. अमेरिकन सोयाबीन असोसिएशन तर AB विस्टा अशा 25 वर्षामध्ये शेतकऱ्यांपासनं तर कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत असा सर्वदूर त्यांचा कामाचा व्याप आणि विस्तार आहे. आणि त्यांचा जो काही अनुभव आहे गेल्या 25 वर्षातला, आणि त्या माध्यमातून आपल्याला काही इन्साईट्स या मुलाखतीतून आपल्याला नक्की मिळतील. तर गेल्या 2.5 दशकांमधला सरांचा जो प्रवास आहे त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत. आणि त्या माध्यमातून ॲनिमल ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या असणाऱ्या संधींचा पण आपण वेध घेणार आहोत. तर सर, एक असं सांगितलं जातं की आपल्याकडे पारंपरिक गावाकडे जे दुधाचं कन्झम्पशन होतं, म्हणजे दही, दूध, तूप, ताक, असं जे आपल्या आहारात जे आपण दैनंदिन खायचो तेवढं कन्झम्पशन आज होत नाही. मी याचा संदर्भ म्हणून सांगतो तुम्हाला. मधल्या काळात हे व्हायरल आजार जेव्हा आले, पॅन्डेमिक, त्यावेळेला डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर ताक तुम्ही खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, तुमच्या आहारात पाहिजे. पूर्वी आपल्याला आठवते की आपल्या 2-3 वेळा ताक असायचं, किंवा दिवसाला तर ताक हमखास असायचं. म्हणजे जर आपण 80sच्या आधी, 80च्या दशकापूर्वी जर आपण पाहिलं तर आहार तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आपला आहार जो आहे तो खूप इम्बॅलन्स झाला. आणि ज्या वेळेला व्हायरल आजारांच्या ट्रीटमेंटमध्ये आहार तज्ज्ञांनी ताक रिकमेंड करायला सुरुवात केली, तेव्हा आपल्याला लोकांना कळलं. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की गावाकडे सुद्धा दूध, तूप, दही याचं जे कन्झम्पशन पूर्वी व्हायचं तसं ते आत्ता होताना तेवढं दिसत नाही. तर आपला आहारशैली बदलली का, किंवा मग का आपण आपल्या मूळ आहारांपासून दुसरीकडे गेलो आहोत का? तुमचं निरीक्षण काय आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, दीपकने हा जो प्रश्न विचारलेला आहे हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी मी गदग वेटरनरी कॉलेजमध्ये गेलो होतो कर्नाटकामध्ये. अच्छा. आणि तिथं जे प्राचार्य आहेत त्यांच्यासोबत आमची हीच चर्चा सुरू होती की जेव्हापासून मिल्क कॉपरेटिव्ह सुरू झाल्या, प्रायव्हेट डेअरी सुरू झाल्या, त्यांनी दूध कलेक्ट करायला सुरुवात झाली, तेव्हापासून लोकांनी काय सुरू केलं की घरामध्ये लहान मुलापुरतं दूध ठेवलं, थोडंसं चहापुरतं दूध ठेवलं, आणि बाकी सर्व जे दूध आहे ते लोकांनी विकायला सुरुवात केली. पूर्वी कसं होतं की घरामध्ये लोक जनावरं पाळायची, जेवढं दूध यायचं आणि जेवढं दूध घरामध्ये सरप्लस असायचं, सरप्लस असायचं, त्याचं तूप बनवायचे, त्याची दही बनवायचं, त्याचं ताक बनवायचं, अशा सगळ्या गोष्टी पूर्वी सुरू होत्या. आणि नंतर काय झालं की म्हणजे ब्रिटिशांमुळे असेल आपल्याला चहाची सवय लागली, आणि आपण प्रवास करायला लागलो. आणि आपला जसा जसा प्रवास सुरू झाला तसं तसं आपला घरचे पदार्थ खायची जी टेंडन्सी आहे ती कमी झाली. आणि आत्ता कुठं शहरी भागामध्ये हे सगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे आता आपण पुन्हा विकत घेऊन खायला लागलोय. आणि जसं ॲनिमल न्यूट्रिशन डेव्हलप झालं तसं अनफॉर्च्युनेटली ह्युमन न्यूट्रिशन जे आहे ते डेव्हलप झालं नाही. म्हणजे आपण किती प्रोटीन खाल्लं पाहिजे, आपण किती कॅलरी खाल्ल्या पाहिजेत, याचं जर एखाद्या सुशिक्षित माणसाला जरी विचारलं तरी त्याला सुद्धा सांगता येणार नाही. आणि त्यामुळे कसं आहे की, आणि भारतामध्ये एक गोष्ट फार चांगली आहे की आपण सगळे लॅक्टो व्हेजिटेरियन आहोत. अच्छा. म्हणजे आपण दूध आणि दुधाचे पदार्थ खातो. अच्छा. बरोबर. म्हणजे फार कमी लोक असे असतील की ज्यांना दूध पचत नाही. आणि आपण जर बघितलं की गुजरातमध्ये बघितलं आपण, किंवा बाकी ठिकाणी पण बघितलं तर आपल्याच्यामध्ये ताकाचा उपयोग खूप होता, दहीचा उपयोग खूप साऱ्या डिशेसमध्ये, रेसिपीजमध्ये व्हायचा. बरोबर. तर या गोष्टी मधल्या काही 100-200 वर्षामध्ये पुन्हा बंद झाल्या. आणि आता चांगली गोष्ट कशी आहे की आता प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. बरोबर. त्यामुळे आता आपण हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकतो. बरोबर. आणि आपण हे सगळे पदार्थ पुन्हा खाऊ शकतो. बरोबर. कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये करोनाच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून आलं की इम्युनिटी वाढवली पाहिजे, आपलं प्रोटीन कन्झम्पशन वाढवलं पाहिजे. त्यामुळे जे लोक चिकन खातात, अंडी खातात, फिश खातात, मटण खातात, त्यांनी नॉनव्हेजचं कन्झम्पशन वाढवावं. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी बेसिकली दुधाच्या पदार्थाचं कन्झम्पशन वाढवलं पाहिजे. आणि होतं कसं की म्हणजे लहान मुलांना सुद्धा हल्ली दूध प्यायला आवडत नाही. काय म्हणजे कळत नाही. म्हणजे एक तर दुधाची टेस्ट गेली. पूर्वी कसं होतं की फ्रेश दूध प्यायला मिळायचं, तर त्याची एक टेस्ट होती, त्याचा एक ॲरोमा होता. पण आता लहान मुलांचा पण प्रॉब्लेम आहे.
त्यामुळे हल्ली लहान मुलं सुद्धा दूध पित नाहीत. होय होय. त्यामुळे घरामध्ये पनीर, चीज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुलांना पण खाऊ घातल्या पाहिजेत. बरोबर. आता जसं अमूल कंपनीने चॉकलेट लॉन्च केलेले आहेत होय होय. आणि डार्क चॉकलेट आहेत ते. होय, होय. त्यामुळे खूप चांगले चॉकलेट आहेत. इवन ते लहान मुलांसाठी नाही, ते मोठ्या माणसांकरता सुद्धा आहेत. त्यामुळे जे लोक ट्रॅव्हल करतात त्यांनी आपलं जो सोबत ठेवलं पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं, मूळ जो विषय माझा, मी एका गावाचं ऑब्झर्वेशन केलं मध्ये की त्या गावातनं 2000 लिटर दूध पुण्या मुंबईत जातं, पण त्या गावातलं पर कॅपिटा दुधाचं कन्झम्पशन कम्प्लीट कमी आहे. दूध, दही म्हणजे कन्झम्पशनच तिथे, जिथे पिकते तिथे खात नाही आपण जर खात नाही तर ते प्रॉडक्टला मार्केट कसं मिळणार. माझा मुद्दा असा होता की यासाठी काय ड्राईव्ह करायला पाहिजे किंवा काही जागृती घडवायला पाहिजे की शेतकऱ्याचंच पर कॅपिटा कन्झम्पशन दुधाचं जर कमी असेल तर मग हा जो आपण दुधाचा महापूर आणि जो काही सप्लाय ग्लट म्हणतो, पुरवठा वाढ म्हणतो, मला असं वाटतं की पहिला टप्पा हा जर आपण अधोरेखित केला, जसं तुम्ही म्हणाला की आपण लॅक्टो व्हेजिटेरियन आहोत, आपल्याला पचतं, आपल्या आहारशैलीमध्ये आधी ते होतं, तर असं काही ड्राईव्ह किंवा असं काही काय करायला पाहिजे की कन्झम्पशन वाढण्यासाठी, शेतकऱ्याच्या घरीच कन्झम्पशन वाढण्यासाठी, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की आपण चहापुरतं दूध घरी ठेवतो आणि सगळं दूध विकून टाकतो, तर मग हे तर मग सगळे प्रॉब्लेम निर्माण होते. तर यासाठी जसं तुम्ही फॉडर एक ड्राईव्ह घेतली होती मागे, तसं काही ड्राईव्ह घ्यायला पाहिजे किंवा काय अशा काही अवेअरनेसची काही काय त्याच्यात इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, अवेअरनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतोय. नाही, कारण कसं झालं आहे की कुरियन साहेबांनी श्वेतक्रांती भारतामध्ये सुरू केली. म्हणजे 1970च्या आधी आपल्याकडे दूध कमी होतं. हो, कमी होतं. मग कुरियन साहेबांनी ऑपरेशन फ्लड फेज 1, फेज 2, फेज 3 सुरू केल्या आणि ग्रामीण भागामध्ये दुधाचं उत्पादन वाढवलं. हो. आणि त्यामुळे झालं काय की दुधाचं उत्पादन ग्रामीण भागात झालं, पण ते दूध सगळं कन्झम्पशन कुठं झालं तर शहरी भागात झालं. आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे जे दूध ग्रामीण भागात उत्पादन आपण करतोय त्याच्यापैकी कमीत कमी 30% 40% जे आहे ते ग्रामीण भागातच विकलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि काही पदार्थ शेतकरी घरीच बनवू शकतो. म्हणजे तुम्ही मार्केटमधून महाग पदार्थ विकत घेण्याच्या ऐवजी काही पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता. त्यामुळे शेतकऱ्याने काय केलं पाहिजे की जसं पंजाबमधला शेतकरी करतो, जसं हरियाणातला शेतकरी करतो, की हे लोक काय करतात की त्यांच्या घरामध्ये कन्झम्पशन भरपूर असतं. अगदी बरोबर. तर त्यामुळे ते त्या हिशोबाने घरात दूध ठेवतात. म्हणजे घरात 10 माणसं असतील तर 10 लिटर दूध घरात ठेवतात. अच्छा अच्छा. आणि बाकी उरलेलं सरप्लस विकतात. बरोबर. ही गोष्ट आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की माझं ओन कन्झम्पशन वाढलं पाहिजे. ते करून मग नंतर पाठवायचं. म्हणजे आजारी पडायचं, औषध पाण्याला खर्च करायचा, त्यापेक्षा मग घरच्या घरी जर तुम्ही दररोज दूध दही खायला लागला तर त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीवरती खूपच परिणाम होईल. आणि लहान मुलं आणि घरामधल्या स्त्रिया हो हो यांच्या न्यूट्रिशनकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी अगदी तुम्ही बरोबर बोललात. म्हणजे मी जर एखाद्या 2-3 गायी असलेल्या दूध उत्पादकाचं जर व्हायरल आजारावर होणारा खर्च किंवा त्याचं मेडिकल बिल जर पाहिलं तर ते सगळं दूध विकून तो ते मेडिकल बिलच भरतो की काय, अशी परिस्थिती आहे. तर सर मगाशी आता हा मुद्दा पुढं मी असा नेईल, मला असं विचारायचं तुम्हाला की आपल्याकडे दुधाची चव आवडत नाही, यामध्ये आपण जे पारंपरिक ब्रीड होतं, म्हणजे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी हे एक ब्रीड होतं की खूप त्याची चव चांगली असायची. तर मधल्या काळात शेतकऱ्यांची किंवा कॉमन एक तक्रार अशी ऐकायला मिळते की जे काही जर्सी फॉरेन ब्रीड आणलं आपण, त्यामध्ये टेस्ट गेली, जी तुम्ही जे म्हटलं की ॲरोमा होता, तर ती टेस्ट गेल्यामुळे खेड्यामध्ये सुद्धा मुलं किंवा शहरात सुद्धा मुलं दूध पित नाहीत का? तर मग आपल्याला आपले ब्रीड आपण असं आणू शकतो का, किंवा यात काय स्कोप दिसतो तुम्हाला? आता याच्यामध्ये कसं आहे की भारतामध्ये 10 कोटी म्हशी आहेत. अच्छा. आणि भारतामध्ये 20 कोटी गायी आहेत. आणि 20 कोटी गायींपैकी आपण जर बघितलं तर 20% गायी संकरित आहेत. अच्छा. बाकी उरलेल्या 80% गायी जे आहेत त्या आपल्या देशी गायी आहेत, किंवा आपण त्याला नॉन डिस्क्रिप्ट म्हणतो, किंवा क्रॉस ब्रीड पण आहे, कुठलीच जात नाही. अच्छा. हो बरोबर. म्हणजे 80% मध्ये ज्या गायी आहेत त्यामध्ये काही देशी आहेत आणि काही अशा आहेत की ज्यांची कुठलीच जात नाही, ते मिक्स गायी आहेत. कारण आपण काय केलं की आपण कृत्रिम रेतन सुरू केलं. आपण संकरित बैलाचं वीर्य वापरून आपण आपल्या देशी गायींचं दूध उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि जसं मी आधी पण म्हणालो की दूध फ्रेश आपण जेव्हा खातो किंवा पितो, आपल्याकडे इथं काय आहे की दूध प्यायचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. दूध खायचं प्रमाण कमी आहे. बरोबर. त्यामुळे दुधाचे प्रॉडक्ट बनवून ते खाल्ले पाहिजेत, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा त्या दुधाला प्रोसेस करतो, पाश्चराईज करतो, तर अशा वेळी त्याची जसं कच्च्या घाण्याच्या तेलाची जी चव असते ती रिफाईन तेलामध्ये येत नाही. तसं जे दूध
दही तूप आपण घरी बनवू किंवा छोट्या लेवलला कॉटेज इंडस्ट्रीमध्ये बनवलं जाईल, त्याच्यामध्ये जी चव मेंटेन राहील ती पाश्चराइज केल्यानंतर मग लार्ज स्केलवरती आपण जेव्हा फॅक्टरीमध्ये प्रॉडक्ट बनवतो तेव्हा ती चव ती राहत नाही. तर ह्याच लाईनवर आमचे एक दादा कुंजीर नावाचे शेतकरी मित्र आहेत. तुम्ही सांगते तशाच पद्धतीने ते पारंपरिक पद्धतीनेच असं प्रोसेस करतात दूध आणि 20-25 प्रकारचे पदार्थ बनवून खायला शिकवले त्यांनी त्यांच्या गावाला दूध अशा प्रकारे. तर मला असं वाटतं की म्हणजे गावात पण मार्केट आहे याच्यातनं दिसतंय आपल्याला. गावात ॲक्च्युली कसं आहे की जितकी जास्त दुकानं उघडतील, बेसिक प्रॉब्लेम काय आहे की आपल्या इथं जसं कोको कोला करतं की ॲट आर्म्स लेंथ अच्छा अवेलेबिलिटी, त्यामुळे सप्लाय चेन बिल्ड होणं फार आवश्यक आहे. दूध हे पेरिशेबल आयटम आहे, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना काय म्हणतो की तुमच्याकडे जे काही सरप्लस दूध आहे त्याचं तुम्ही तूप बनवा, बरोबर, आणि ते तूप बनवून विका. म्हणजे आजच सकाळी माझ्या काही शेतकऱ्याशी बोलणं झालं अहमदनगरमध्ये. तो मला विचारत होता की साहेब 500 ग्रॅमचं पॅकिंग चांगलं राहील की 1 किलोचं चांगलं राहील. त्याला म्हटलं बाबा रे 500 ग्रॅमचं कर, कारण एका फॅमिलीला महिन्याला 1 किलो तूप लागतं. आता सणासुदीचे दिवस आहेत त्यावेळी जास्त वापरलं जाईल. करेक्ट, बरोबर. तर त्यामुळे आपण 500 ग्रॅमचं जेव्हा तूप विकतो तेव्हा तो कस्टमर 2दा तूप घेईल तुमचं. बरोबर. आणि आता लोकांमध्ये अवेअरनेस आला आहे, भरपूर स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या आहेत. आता म्हणजे कंट्री डिलाईट आहे, हम्पी A2 आहे, अशा भरपूर स्टार्टअप कंपन्या आहेत की त्या काय करतायत की देशी गाईचं दूध विकतात. आता भारतामध्ये दूध देणारी भरपूर ब्रीड्स आहेत, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या देशी गाईच्या जाती आहेत त्यांचं दूध उत्पादन कमी आहे. या जाती बेसिकली ड्राऊट पर्पज आपण जाती म्हणतो. म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला जे बैल मिळतात ते बैल बेसिकली आपल्याला शेतीमध्ये कामास येतात. बरोबर. पण त्यामुळे आपला आता महाराष्ट्रामध्ये काय करतात की शेतकरी गिरमधून गिर गाय आणतोय, गुजरातमधून किंवा हरियाणाची सैवाल आणतोय आणि त्या गायी पाळण्याचा प्रयत्न करतोय. आजच सकाळी मी एक ट्विट बघितलं आपल्या मंत्र्यांचं की आता इंडी गऊ नावाची जीन चिप बनवलेली आहे. बरोबर. जेणेकरून आपल्या ज्या देशी गायी आहेत त्यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन 11,000 पेक्षा जास्त पॅरामीटर्स त्या जीन चिपमध्ये आपल्याला आता प्रिझर्व करता येतील. बरोबर. ठेवता येतील. कसं आहे की मी आजच सकाळी रमेशशी बोलत होतो की पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये शेतकरी लखोपती करोडपती झाला कारण त्याने शास्त्रीय पद्धतीने करतो तो, इनपुट स्टँडर्डाइज केले. अगदी. तसं जर आपल्याला देशी गाईपासून शेतकऱ्याला पैसे कमवायचे असतील तर आपल्याला ब्रीड पण स्टँडर्डाइज करावं लागेल, आपल्याला फिडिंग पण स्टँडर्डाइज करावं लागेल, मुक्त संचार गोठा करावा लागेल, 24 तास प्यायच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल, मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करावं लागेल, रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी लागेल, वॅक्सिनेशन वेळेवरती करावं लागेल. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या करणं फार आवश्यक आहे. नुसतंच देशी गाय करून फायदा नाही. आत्ताच मी परवा आपले जे ॲनिमल हजबंड्री मिनिस्टर आहेत परषोत्तम रुपाला, त्यांचं लोकसभेमध्ये त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की गव्हर्नमेंटच्या एका संस्थेने अभ्यास केला की शेतकऱ्याला पैसे कुठून मिळतात. तर संकरित गाईचं दूध विकून शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात, म्हशीचं दूध विकून शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात, पण देशी गाईचं दूध विकून शेतकऱ्याला कमी पैसे मिळतात. आपल्या इथं राजस्थानचा शेतकरी कमी पैसे कमवतो पण गुजरात आणि महाराष्ट्राचा शेतकरी जास्त पैसे कमवतो. म्हणजे तो रिपोर्ट खूप छान आहे. त्या डिटेल रिपोर्ट तुम्ही घेऊन तो आपल्या शेतकरी मित्रांसोबत तुम्ही डिटेलमध्ये ॲग्रोवनच्या थ्रू तुम्ही ती माहिती प्रसिद्ध करा. बरोबर. कारण कसं आहे की माझं शेतकऱ्याला नेहमी म्हणणं आहे तुमच्याकडे अर्धा एकर जमीन आहे, तुमच्याकडे 1 एकर जमीन आहे, तुमच्याकडे 10 गुंठे जमीन आहे, तुम्ही त्याच्यातून किती पैसे कमवायचे ते ठरवा. आणि मग त्या पद्धतीने ठरवा की तुम्हाला हॉर्टिकल्चर करायचं आहे, तुम्हाला ॲनिमल हजबंड्री करायचं आहे, तुम्हाला धान्य लावायचं आहे. मी तर असं म्हणेल की तुम्ही 4 गोष्टी केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी नेहमी. हॉर्टिकल्चर पण केलं पाहिजे, ॲनिमल हजबंड्री पण केलं पाहिजे, धान्य पण उगवलं पाहिजे आणि भाजीपाला, फळं किंवा डाळी बरोबर असं काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे जेणेकरून शेतकऱ्याची रिस्क कमी झाली पाहिजे. बरोबर. तुम्ही एकच क्रॉप जर लावणार असाल, बेसिक बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा दूध हे नंबर 1चं क्रॉप आहे. अगदी 8.5 कोटी मला वाटतं 8.5 कोटी रुपये आणि आकडा चुकतोय माझा, थोडं थांबतो, 8.5 लाख कोटी 8.5 लाख कोटी एवढं त्याचा आता लेटेस्ट नंबर. बिलकुल. त्यामुळे पण अनफॉर्च्युनेट पार्ट काय आहे, याच्यापैकी फक्त 30% 40% दूधच ऑर्गनाइज सेक्टर हँडल करतोय, 50% प्रायव्हेट डेअरी करते, 50% कॉपरेटिव्ह करते. हे वाढत का नाही आहे.
आता कुठं गव्हर्नमेंटने 15,000 कोटी जो नवीन ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड घोषित केलेला आहे त्याच्याने कॅपॅसिटी 50% वाढणार आहे. तर पण ती कॅपॅसिटी अजून जास्त वाढली पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटने हा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा प्रायव्हेट सेक्टरने हा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बरोबर. जेणेकरून भारतामध्ये जे काही दूध प्रोड्यूस होतं आहे त्यापैकी कमीत कमी 50% दूध हे ऑर्गनाइज सेक्टरने प्रोसेस केलं पाहिजे. अच्छा. आणि उरलेल्या 50% दुधापैकी शेतकऱ्याने 30% दूध स्वतः खाल्लं पाहिजे, कंझ्युम करायला. बरोबर बरोबर आणि पिलं पाहिजे. बरोबर, दोन्ही. प्लस 20% दुधाचे घरी प्रॉडक्ट्स बनवून ते विकले पाहिजेत. अच्छा अच्छा. म्हणजे आता भरपूर सप्लाय चेन कंपन्या सुरू झाल्या आहेत, स्टार्टअप कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यांनी आणि शेतकरी ज्या उत्पादक कंपन्या आहेत त्यांनी सोबत काम केलं. बरोबर. सर, जे मगाशी आपण 1.5 लाख कोटी उल्लेख केला, आणि म्हणजे गहू आणि तांदूळ म्हणजे ग्रेन्स जे आहेत सिरियल्सपेक्षा सुद्धा दूध क्रॉप म्हणून मोठा आहे. आणि जेव्हा मग असा आपण प्राधान्यक्रम ठरवतो त्यावेळेला किती काम करणं गरजेचं आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की ऑर्गनाइज सेक्टर आणि सगळ्या गोष्टींमध्ये. आता शेतकऱ्यांसाठी म्हणून हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. आणि मगाशी तुम्ही म्हणाल की आपण फक्त देशी गाय करतो, पण तिचं न्यूट्रिशनचं काय? म्हणजे आता मक्याचा भरडा आता महाराष्ट्रामध्ये खास करून, आणि आपलं डी ऑइल कॉटन सीड केक जे सरकी पेंड, या 2 कमोडिटीज चांगल्या यूज व्हायला लागल्यात. आणि शिकलेले शेतकरी आहेत, तो तुम्ही म्हणाल तसं ते किती प्रोटीन लागतं, किती स्टार्च कार्ब्स लागतात, किंवा हे सगळं मोजमाप करून त्या गायींना खायला देतो. आणि त्या दृष्टीने तिचा जो काही कंटेंट आहे दुधाचा, क्वालिटी आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न करताय. तर थोडंसं मी तुम्हाला आधीच्या साईडने घेऊन जातो की जो आहार आहे गायींचा किंवा म्हशींचा सुद्धा, तर तो त्या आहारामध्ये त्याचा आता कॉस्ट तर थोड्या वाढल्या आहेत मधल्या काळामध्ये, परंतु आपल्याकडे काही पारंपरिक अशी साधनं आहेत का की आपण थोडासा आहारावरचा खर्च किंवा गुणवत्ता वाढून किंवा आणि खर्च कमी करणं, असं काही आपण काही सूत्र आहे का याच्यामध्ये, की आता ज्या पद्धतीने कॉस्ट वाढते त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतोय. कारण दुधाची प्रोडक्शन कॉस्ट मधल्या काळामध्ये विद्यापीठाचे जे काही निष्कर्ष आहेत राहुरी विद्यापीठाच्या अलीकडच्या काळात ते 30-32 रुपयापर्यंत आहे. त्यामुळे मग मागणी थोडीशी वर असते. शेतकरी संघटनांकडे नेहमीच ही मागणी होती की थोडं दुधाला जास्त तुम्ही भाव द्या. तर मग भाव जर पाहिजे असेल तर कॉस्टवर कसा कंट्रोल ठेवला पाहिजे आणि क्वालिटी पण त्याच्यात कशी आणली पाहिजे, असा एक मोठा प्रश्न आहे. थोडा टेक्निकल आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. शेतकरी मित्रांनो, हा एक खूप चांगला प्रश्न दीपकने विचारला आहे. तुम्ही जो काही पैसा खर्च करता प्रत्येक दिवसाला, तुमचा 70 ते 80% खर्च जो आहे तो आहारावरती होतो. बरोबर. आणि इथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याने प्रगती करणं आवश्यकच आहे. आपण खूप मागे आहोत. पंजाबच्या शेतकऱ्याकडे बघा, बरोबर, हरियाणाच्या शेतकऱ्याकडे बघा. मी बाहेरच्या देशांच्या शेतकऱ्यांबद्दल बोलतच नाही आता इथं. बरोबर बरोबर. आपल्या पुढे पंजाबचाच आदर्श आहे, कर्नाटकाचा आदर्श आहे. अच्छा. जर त्यांच्याकडे शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने त्यांच्या गाई म्हशींना खाऊ घालून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो, तर आपण का नाही करू शकत? बरोबर बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मुरघास कसा बनवायचा. जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही बनवला पाहिजे. तुमच्याकडे जी काही जमीन आहे त्या जमिनीपैकी कमीत कमी 25% जमिनीवरती तुम्ही चांगल्या प्रतीचा मक्का लावा किंवा चांगल्या प्रतीचा चारा लावा, आणि कमीत कमी 6 महिने पुरेल, 8 महिने पुरेल, इन्व्हेंटरी पाहिजे एवढा मुरघास लावला पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचा प्रॉब्लेम होतो, भाव वाढतात. पावसाळ्यामध्ये जाऊन चारा कापणं शक्य नसतं. नाही अगदी. त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळा कमीत कमी हे 6 महिने आपल्याला खाऊ घालण्यासाठी आपल्याकडे मुरघास असलं पाहिजे. पशुखाद्याचा स्टॉक म्हणून याला, आणि क्वालिटी स्टॉक. बिलकुल. कारण गाय आणि म्हैस जी आहे ती हिरवा चारा आणि सुका चारा खाऊन आपल्याला दूध देतं. बरोबर. तर आपण जे पशुखाद्य खाऊ घालतो सोबत, किंवा सरकीची पेंड खाऊ घालतो, किंवा भरडलेला मक्का खाऊ घालतो, हे सगळं सप्लिमेंट असतं. अच्छा. आणि भारत देशामध्ये आज जर आपण बघितलं तर 20 कोटी टनापेक्षा जास्त दूध उत्पादन होतं. हो. म्हणजे 10 कोटी टन एवढा पशुखाद्य खाऊ घातलं पाहिजे. अरे बापरे. पण फक्त 1,20,00,000 टन पशुखाद्य कंपन्या तयार करतात कॉन्सन्ट्रेटेड शास्त्रोक्त पद्धतीने, आणि ते खाऊ घातलं जातं. उरलेलं आजही शेतकरी इम्बॅलन्स खाऊ घालतोय. म्हणजे शेतकरी काय करतो, सरकीची पेंड घेतो, भरडलेला मक्का घेतो, त्याच्यामध्ये भेसळ असू शकते, रॉ मटेरियल वेगवेगळे विकत घेतो, त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट नसतो. बरोबर बरोबर. तर या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही
पशुखाद्य चांगल्या कंपनीचं विकत घ्या. तुम्ही मुरघास 6 ते 8 महिन्यापुरता बनवा. सुकलेला चारा सुद्धा चांगल्या प्रतीचा बनवता येतो. हे पंजाबच्या शेतकऱ्यांनी दाखवलंय. अरे वा. त्यांनी रायग्रास उगवायला सुरुवात केली किंवा ॲडव्हान्टा कंपनीचा मक्खन ग्रास म्हणून येतो. तर त्यामुळे आता आणि हे सगळं हिवाळ्यात होतं. म्हणजे द्विदल, लसूण घास, म्हणजे नगरचा आपला जो शेतकरी आहे तो लसूण घास उत्पादन करतो. बरसीम आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये एक 2 ते 3 महिन्याचं चारा पीक लावलं पाहिजे आणि त्याच्यापासून सुकलेला चारा बनवून ठेवला पाहिजे. त्याला आपण इंग्लिशमध्ये हे म्हणतो, हे वाळलेला, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं. द्विदल असतो तो. त्याच्यावर पण प्रक्रिया करता येते का? त्याच्यावरती प्रक्रिया करण्याची आवश्यकता म्हणजे नाही का? त्याला फक्त सुकवून ठेवायचं. सावली सुकवायचं. त्याच्यावर जर थोडी युरिया प्रक्रिया केली तर त्याचं डायजेस्टिबिलिटी वाढते, प्रोटीन कंटेंट. युरिया प्रक्रिया स्ट्रॉवरती करायची. म्हणजे आपण जे धान्य पिकं लावतो, धान्य पिकं काढल्यानंतर जो चारा उरतो त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा जी असते ती फार कमी असते. मग त्याच्यावरती आपण युरिया ट्रीटमेंट करायची. आणि स्ट्रॉ मध्ये फरक काय मूलभूत? हे म्हणजे द्विदल चारा आपण उगवायचा आणि त्याला सावलीत सुकवायचं. अच्छा. त्याच्यापासून हे तयार होतं. अच्छा. त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असतो. तुम्हाला काही मित्रांना माहिती, द्विदल चारा म्हणजे उदाहरणार्थ कुठला? सोयाबीन आहे, लसूण घास आहे, बरसीम आहे, चवळी आहे. त्याच्या सीड सकट वाळवत. हो हो. अच्छा. आणि तोच त्या चारामध्ये प्रोटीन जास्त असतं. हो नक्कीच. त्यामुळे तो चारा आपण खाऊ घालणं पण आवश्यक आहे. आणि स्ट्रॉ म्हणजे जे कडबा कुट्टी असते. हो हो बरोबर. पण जसं आपण मुरघास बनवतो तसा स्ट्रॉचा सुद्धा आपण तसं प्रक्रिया करून तो त्याचा बेल्स तयार करू शकतो, ठेवू शकतो अशा. बरोबर आहे. बरोबर ना. आता प्रश्न असा आहे की जर अशा पद्धतीने आपण मुरघास, तुम्ही हे सांगितलं द्विदल चारा आणि अशा प्रकारे स्ट्रॉचा चारा, असं जर आपण व्यवस्था केली, एक इन्व्हेंटरी तयार केली किंवा प्रोडक्शन, कारण कच्च्या मालाचे भाव खूप वाढतात आणि सगळा हा कच्चा माल ड्रिवन खेळ आहे सगळा. तर मला असं विचारायचं की त्या केसमध्ये मक्याचा भरडा किंवा जो डिऑइल केक आपण सरकी पेंड वापरतो याचं प्रमाण हे, कारण हे कॉस्टली आहे म्हणून विचारतो की याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं का जर ही साधनं असली तर? बिलकुल बिलकुल. कसं आहे, तुमच्याकडे जर चांगल्या क्वालिटीचा मुरघास असेल किंवा हिरवा चारा असेल तर तुम्ही पशुखाद्याचं प्रमाण कमी करू शकता. अच्छा. आपल्याकडे ज्या गायी 15 लिटरपेक्षा कमी दूध देतात त्यांना फार कमी पशुखाद्य खाऊ घालायची आवश्यकता आहे. बरोबर. ज्या गायी 15 लिटरपेक्षा जास्त दूध देत आहेत त्यांनाच आपल्याला पशुखाद्य जास्त खाऊ घालण्याची आवश्यकता असते. आपण उलट करतो. आपण काय करतो की हिरवा चारा फार कमी खाऊ घालतो, आपण चुकलेला चारा क्वालिटी नसते. त्यामुळे आपण जे काही दूध काढतो ते पशुखाद्यावर काढतो आणि जास्त पशुखाद्य खाऊ घातल्याने काय होतं, ॲसिडोसिसचा प्रॉब्लेम होतो, पोट बिघडतं. कारण आपल्या हिंदू शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव राहतात. बरं. तसं म्हणायला गेलं तर खरं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी लॅबोरेटरी नव्हत्या, पण शास्त्र लोकांना माहिती होतं. गायीच्या कोठी पोटामध्ये, आपण ज्याला आपण इंग्लिशमध्ये रुमेन म्हणतो, त्याच्यामध्ये 33 कोटी जीवाणू असतात. 3 प्रकारचे, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय. गाय जो हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य खाते, याला हे 33 कोटी जीवाणू पचवतात. गाय रवंथ करते. गायीने 8 ते 10 तास रवंथ केलं पाहिजे. रवंथ करतं म्हणजे काय करते, गाय खाते, निवांत बसते, पुन्हा तोंडात आणते, त्याला चघळते, त्याच्यामध्ये लाळ मिक्स करते, मग हे पुन्हा कोटी पोटात जातं आणि त्याला हे 33 कोटी जीवाणू पचवतात. त्याच्यापासून 3 प्रकारचे आम्ल तयार होतात. त्याच्यापासून दूध तयार होतं, त्याच्यापासून दुधामध्ये फॅट तयार होतं. तुम्ही बघा, दुसऱ्या दिवशी दिवाळी आहे, फटाके वाजवले किंवा बाजूच्या घरात लग्न आहे, बँड वाजतोय, लाऊडस्पीकर लावलेला आहे, दुसऱ्या दिवशी दुधामध्ये फॅट कमी बसणार. कारण गायीने रात्रभर शांतपणे रवंथ केलं नाही, ती डिस्टर्ब झाली. जर गायीने रवंथच केलं नाही तर तिच्या पोटामध्ये हे आम्ल तयार होत नाहीत, त्यामुळे दूध पण तयार होणार नाही, दुधामध्ये फॅट पण बसणार नाही. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो शेतकऱ्यांना की तुम्ही रात्री 9 नंतर गायीच्या समोर काही खायला ठेवू नका, सगळं काढून घ्या. प्लस रात्री 9 नंतर एकदा गायीची शेपूट वरती करून बघा, गाय माझ्यावरती नाही ना. कारण माज ओळखणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर, काविंग झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर आपण त्या गायीला पुन्हा प्रेग्नंट करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य माज ओळखणं आवश्यक आहे. तुम्ही जर रात्री ओळखला तर तुम्ही सकाळी डॉक्टरला बोलवाल आणि कृत्रिम रेतन कराल. तुम्ही रात्री नाही बघितला तर तुम्ही कधी बघाल, सकाळी बघाल. बरोबर. सर, या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की जसं तुम्ही सांगितलं की चारा, आता खूप शेतकऱ्यांकडून हा प्रश्न विचारला जातो, म्हणून मी विचारतोय तुम्हाला की आपण आपल्याकडे बघा सर की पारंपरिक उडीसुडी करतो आपण,
आणि हार्वेस्ट केल्यानंतर त्यात काही कंस पण असतात आणि पावसाने तो दाणा सडतो आणि ॲप्लाटॉक्सिन अशा पद्धतीने जातं आणि नंतर कळतं की जनावराला काय झालं. म्हणजे समस्या इतक्या भीषण आहेत की आपल्याकडे असं ऑर्गनाईज नाही काय की कसं काय खाऊ घालायला पाहिजे. प्रश्न असा आहे सर की जसं पोल्ट्रीमध्ये एक शेड्यूल आहे न्यूट्रिशनचं आणि अगदी गावातला एक साधा शेतकरीसुद्धा त्या सगळ्या शेड्यूलप्रमाणे किती प्रोटीन दिलं पाहिजे, किती स्टार्च दिले पाहिजेत, ॲमिनो ॲसिड्स किती दिलं पाहिजेत, अगदी बाजारातनं विकत घेऊन स्वतःच खाद्य तयार करतो. तशाच पद्धतीने गाई किंवा म्हशीसाठी जर मला एक शेतकरी म्हणून असा ॲक्सेस हवा असेल तर तो कुठं मिळेल आणि ते कसं वाचावं सगळं, म्हणजे न्यूट्रिशनचं शेड्यूल विषयी विचार. बिलकुल 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 नाही. ॲक्च्युली काय झालं की करोनामुळे एक चांगली गोष्ट झाली की भरपूर वेबिनार व्हायला लागले. हां हां आता मागच्या मे महिन्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एक संघटना आहे, इंडियन डेअरी फार्मर असोसिएशन. मी त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून मदत करतोय. आम्ही दर शुक्रवारी फेसबुक लाईव्ह करतो, एक लेक्चर करतो एका टेक्निकल विषयावरती. त्यामुळे आता शेतकऱ्याला अशा टेक्निकल लेक्चरमधून खूप माहिती मिळायला लागली आहे. शेतकऱ्याला माहिती कोण देणार? त्या एरियातला वेटरनरी डॉक्टर. सॉरी सर, ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिक प्रश्न विचारतो की असं शेड्यूल कुठे उपलब्ध आहे का आणि ते ॲक्सेस करू शकतो का, हा पहिला प्रश्न. नंतर ते समजून घेण्यासाठी वेबिनार हा एक्सटेन्शन प्रोग्राम आहे. जसं पोल्ट्रीचं एक अवेलेबल होतं तुम्हाला डॉक्युमेंटेड, कंपन्यांकडे मिळणार. कसं आहे, ज्या कंपन्या पशुखाद्य विकतात बरं बरं, त्या कंपन्याकडे तुम्हाला शेड्यूल मिळणार. पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्ही तुमच्या गाईचं वजन मोजलं पाहिजे. हां कारण आपण जे गाईला खाऊ घालतो ड्राय मॅटर हा वजनाप्रमाणे खाऊ घालायचा असतो. वजनाच्या 2% खाऊ घालायचा. आता वजन 500 किलो आहे, 600 किलो आहे की 400 किलो आहे हे आपल्याला कसं कळणार? तर साधा टेलरचा टेप घ्यायचा आणि त्याच्याने छातीचा घेरा मोजला की वजन कळतं. मग त्याहून आपल्याला कळतं की 10 ते 15 किलो हिरवा चारा खाऊ घातला पाहिजे, 4 ते 5 किलो सुकलेला चारा खाऊ घातला पाहिजे. गाईच्या मेंटेनन्ससाठी 1 किलो पशुखाद्य किंवा कॉन्सन्ट्रेट खाऊ घातलं पाहिजे. हे बरं आहे. आणि तिचे जितकं दूध देते त्या दुधाप्रमाणे तिला 300 ग्रॅम ते 500 ग्रॅम पशुखाद्य किंवा कॉन्सन्ट्रेट खाऊ घातलं पाहिजे. करेक्ट. आता जर शेतकरी स्वतः खाद्य बनवणार असेल तर फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. बरोबर. त्याच्यामध्ये 10% ते 15% मक्का टाकला पाहिजे, अच्छा, भरडलेला. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटीन 20 ते 25% ही पेंड, एवढं लागतं? सरकीची पेंड असेल बरोबर. किंवा शेंगदाण्याची पेंड असेल किंवा जी कुठली तुम्हाला पेंड मिळेल, DDGS आहे. सर म्हणजे याच्यात 20 ते 25 किलो हा रेशो झाला याच्यात. हो हो, 100 किलो खाद्य बनवताना. मोठा रेशो आहे सर. हो हो. कारण ॲक्च्युली बेसिक प्रॉब्लेम काय आहे की शेतकरी युरिया नाही टाकू शकत. नाही टाकू. पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या 1% 2% युरिया टाकू शकतात. पण शेतकऱ्याने युरिया टाकणं थोडंसं डेंजरस आहे. कारण कोटीपोटामध्ये काय होतं, जेव्हा प्रोटीन कोटीपोटात जातं तेव्हा काही बायपास होतं. अच्छा. ते डायरेक्ट छोट्या आतड्यात जाऊन त्याचं डायजेशन होतं. पण काही हे जे 33 कोटी जीवाणू म्हटले ते जीवाणू प्रोटीनला तोडतात कोटीपोटात. त्याच्यापासून अमोनिया तयार होतो आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार होतं. अच्छा अच्छा. आणि मग ते जीवाणू काम झाल्यानंतर छोट्या आतड्यात जातात, तिथे त्याचं पचन होतं. बरोबर बरोबर. म्हणजे गाईला 2 प्रकारे प्रोटीन मिळतं. एक तर बायपास प्रोटीन मिळतं खाद्यातून आलेलं आणि दुसरं जीवाणूंपासून आलेलं प्रोटीन मिळतं. असं काही सोपं सर कॉन्सन्ट्रेशनमध्ये असं काही सोपं आहे का? जसं आपण 5% लेअरसाठी घेतो पोल्ट्रीमध्ये किंवा ब्रॉयलरमध्ये आपण 10% घेतो, तसं घेऊन मग त्याच्यात DOC टाकून आणि मका भरडा टाकून करू शकतो का आपण? काही कंपन्यांनी आता सुरुवात केलेली आहे. अरे वा, बरं बरं. आता काही कंपन्यांनी असे कॉन्सन्ट्रेट 5%, 10%, 15% विकायला सुरुवात केलेली आहे. आणि तेच केलं पाहिजे. कारण होतं कसं की कंपन्या जेव्हा पशुखाद्य बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 60% हा डिऑइल्ड राईस ब्रँड टाकला जातो. अच्छा. आता केरळामध्ये जी कंपनी आहे ती उत्तर प्रदेशमधून विकत घेते. अरे एवढं. आणि ती उत्तर प्रदेशहून ट्रेनने ते सगळं जातं केरळमध्ये आणि तिथं ते ऍड केलं जातं. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते. त्यामुळे शेतकऱ्याला गहू भुसा किंवा शेतकऱ्याला फायबर, दुसरं फायबरस मटेरियल जर लोकली मिळत असेल तर त्याने फक्त हे कॉन्सन्ट्रेट विकत घ्यावं. कारण या कॉन्सन्ट्रेटमध्ये बायपास प्रोटीन असेल, याच्यामध्ये विटॅमिन असतील, याच्यामध्ये मिनरल असेल, याच्यामध्ये ईस्ट, रुमेन बफर याच्यासारखे फीड सप्लिमेंट असतील. बरोबर. तर म्हणजे बेसिकली कॉन्सन्ट्रेट. आता आम्ही खूप कंपन्यांना सांगतो. आता परवाच मला इचलकरंजीतून एका तरुणाचा फोन आला होता की सर मी सध्या गवत विकतो गाई मशीनसाठी, मला आता पशुखाद्य बनवून विकायचं आहे. तर त्याला मी तेच म्हटलं की तू फुल फीड बनवण्याच्या भांगडी पडूच नको. अच्छा, बरोबर. तू फक्त प्रीमिक्स बनव, ते प्रीमिक्स विक. शेतकऱ्याकडे गहू भुसा लोकल मिळतो, सरकीची पेंड लोकल मिळते, भरडलेला मका लोकल मिळतो. ते मिक्स करून तो खाद्य बनवू शकतो.
आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ॲनिमल फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी आहे, अच्छा 6 वेटरनरी कॉलेजेस आहेत, बरं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत, स्वदेश फाउंडेशन सारख्या NGO आहेत, बरं बरं पाणी फाउंडेशन सारख्या NGO काम करतात, ॲग्रोवन सारखा आपला डेली न्यूजपेपर आहे. त्यामुळे याच्यातून वेळोवेळी आपण हे जे काय खाऊ घालायचं आणि कसं खाऊ घालायचं करेक्ट याची माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. फार हायटेक माहिती देऊन शेतकऱ्याला फायदा नाही आहे. अच्छा ह्याच्या बेसिक गोष्टी आहेत, या अगोदर आपण शेतकऱ्याच्या क्लिअर केल्या पाहिजे. अगदी अगदी नाही तर ऑर्गॅनिक मिनरल टाकायचं की इनऑर्गॅनिक टाकायचं. अरे बाबा, पहिल्यांदा प्रोटीन, फॅट आणि एनर्जी तर पूर्ण कर. सर असं एकदम प्रिसाईज जर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस बघायचे असतील तर काही पंजाबला टूर केली पाहिजे का गुजरातला किंवा महाराष्ट्रातच आहे असं काही बघायला कुठं? आपल्या गोविंद दूध जे आहे फलटणमध्ये, तिथं काही चांगले फार्म्स आहेत. त्यानंतर नगरमध्ये काही चांगले फार्म्स आहेत. अच्छा याच्या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये काही चांगले फार्म्स आहेत. बरं आपल्या केडगाव चौफुलीला काही चांगले फार्म आहेत. बरोबर. पण पंजाब आणि कर्नाटका सुद्धा बघितलं पाहिजे. अच्छा कारण कसं होतं की आता पंजाबमध्ये एक असोसिएशन आहे, प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन. ते लोक दर डिसेंबरमध्ये 3 दिवसाचं एक्झिबिशन करतात. तर त्या एक्झिबिशनला गेलं पाहिजे. त्या एक्झिबिशनला गेल्यावर आपल्याला कळतं की हे सेक्टर किती मोठं आहे, किती कंपन्या याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, कशा गायी आहेत त्यांच्याकडे. बरोबर. कारण दरवेळी आपण गाय बाहेरून विकत आणू शकत नाही. आपला शेतकरी सध्या काय करतो, चांगली संकरित गाय पाहिजे, जा पंजाबला, जा कर्नाटकाला. चांगली देशी गाय पाहिजे, जा गुजरातला, जा हरियाणाला. अरे तुम्ही इथं तयार करा ना. चांगली गाय, कुठलाच शेतकरी चांगली गाय विकत नाही. हो पंजाबमधला शेतकरी जो आहे, लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, 3ऱ्या आणि 4थ्या वेताला तुमची गाय सर्वात जास्त दूध देते, तेव्हा ती आपल्या घरात असली पाहिजे. हे पंजाबच्या शेतकऱ्यांना माहिती आहे. बरोबर. त्यामुळे तो 5व्या वेताची गाय विकतो, 4 वेतानंतर गाय विकतो. आपण पण गाय विकत घेताना पहिल्या किंवा 2ऱ्या वेताची घेतली पाहिजे. बरोबर. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये आता काही शेतकऱ्यांना एकत्र घेऊन हिरकणी नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. अच्छा. की इथं चांगल्या गायी तयार करा आणि महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना विका. म्हणजे जेणेकरून आपल्या इथं एका वेतामध्ये, आता शेतकऱ्यांना हे पण माहीत नसतं की एक वेत म्हणजे किती दिवस. अच्छा. बरं. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 305 दिवसात ती गाय किती दूध देते, याला आपण एक वेत म्हणतो. तर सध्या महाराष्ट्रात ज्या गायी आहेत शेतकऱ्याकडे चांगल्या गायी, त्या 2 ते 3 हजार लिटर दूध देतात एका वेतामध्ये. पण पंजाबमध्ये जी गाय आहे ती 5000 ते 10,000 लिटर दूध देते. त्यामुळे आपल्याला कमीत कमी 5 लिटरवरती नेलं पाहिजे. होय होय. आता चांगल्या क्वालिटीचं वीर्य अवेलेबल आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता सेक्स सॉर्टेड सिमेन, अच्छा. म्हणजे त्या वीर्याचा फायदा काय आहे की ते जर आपण वापरलं तर 90% चान्सेस आहेत की फिमेल काफ, बरोबर, म्हणजे बछडी कालवड जन्माला येईल. बरोबर. त्यामुळे ऑलरेडी 85 रुपयाला ते सिमेन अवेलेबल आहे. बरोबर. पण त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला पशु आहार, मॅनेजमेंट, या बाकी सर्व गोष्टी लक्ष द्यायला लागणार. बरोबर. गायीची तब्येत जर चांगली असेल तरच गाय माझ्यावरती येऊ शकते. बरोबर. आणि ती गाभण राहू शकते. बरं. सर आता पोल्ट्री संदर्भात एक प्रश्न असा विचारायचा आहे आणि पोल्ट्री या सेगमेंटवर आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आज आपण जेव्हा मॅकडोनाल्ड किंवा आपण KFCमध्ये बघतो तेव्हा यंग जनरेशन तिथं दिसते प्रामुख्याने, जे अगदी 20-30ली लोक, आणि एकदम व्हायब्रंट असा माहोल असतो. आणि एकतर असं दिसते की यंग जनरेशनचं प्रोटीन कन्झम्पशन, स्पेसिफिकली चिकन कन्झम्पशन हे जास्त दिसतं आहे आणि त्यांना काय प्रकारचे प्रॉडक्ट्स हवेत हे पण तिथल्या गर्दीवरनं दिसतंय. तर आपली इंडस्ट्रीची, पोल्ट्री इंडस्ट्रीची जी पुढे मार्केटिंग आणि प्रायमरी प्रोसेसिंग किंवा सेकंडरी प्रोसेसिंगची दिशा असेल तर ती मला असं वाटतं की KFC आणि मॅकडॉनल्ड्समधलं जे चित्र आहे तर ते प्रातिनिधिक आहे किंवा त्या दिशेने जायला पाहिजे का, ज्या दिशेने डिमांड दिसतोय मार्केटमध्ये. ॲक्च्युली आपण जर बघितलं की सध्या भारतामध्ये 32 ते 35 कोटी ब्रॉयलर हे दर महिन्याला आपण सध्या उत्पादन करतोय. बरोबर. आणि त्यापैकी 95% ब्रॉयलर हे आजही वेट मार्केटमध्ये विकले जातात. अच्छा. म्हणजे फ्रेश विकले जातात. आणि KFC, मॅकडी ह्या ज्या QSR आहेत, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, बरोबर, हे प्रोसेस प्रॉडक्ट घेतात. अच्छा. आणि यांचा कन्झम्पशन आजही त्या उरलेल्या 5% आहे. अच्छा. बरं बरं. त्यामुळे जे 5% चिकन प्रोसेस होतं ते मेनली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि QSR इंडस्ट्री वापरलं जातं. आणि मला आठवतं की मी 1997 साली जेव्हा 27 वर्षाचा होतो तेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो. अच्छा.
तेव्हासुद्धा 95 आणि 5% होतं, सेम रेशो. किंवा कदाचित त्यावेळी 93 आणि 7% असेल. म्हणजे पण व्हॉल्यूम वाढला आहे, म्हणजे पर्सेंटेज तेवढंच राहिलं आहे, पण इंडस्ट्री वाढल्यामुळे काय झालं की व्हॉल्यूम वाढलेलं आहे. पण पुढच्या 10 वर्षामध्ये असं चित्र दिसतं की पुढच्या 10 वर्षामध्ये प्रोसेसिंग अजून वाढेल. म्हणजे मला वाटतं हे 80-20 जाईल. बरोबर. कारण जर तुम्ही थायलंडकडे बघाल, थायलंड आपल्या एवढाच देश आहे, पण थायलंडमधून 60% चिकन जे तयार होतं ते स्वतः खातात. बरोबर. आणि 40% चिकन जे आहे ते कुक्ड मीट म्हणून ते जपान, युरोपियन युनियन याला एक्सपोर्ट करतात. बापरे, हे नव्हतं. त्यामुळे आपल्याला सुद्धा काय काय करावं लागेल की भारतामध्ये सध्या जे पोल्ट्री कन्झम्पशन आहे ते सगळं अर्बन सेंट्रिक आहे. म्हणजे जो काही ब्रॉयलर तयार होतो तो पूर्ण भारतभर तयार होतो, पण तो विकला जातो शहरांमध्ये आणि शहरांच्या आसपासच्या एरियामध्ये. हो. ग्रामीण भागामध्ये आजही देशी कोंबड्यांना म्हणा हो हो जास्त डिमांड आहे. आजही ब्रॉयलर खायला तेवढी डिमांड नाही आहे. आणि तुम्ही जर यंग जनरेशनचं म्हणाल तर हे मॅकडीमध्ये आणि KFC मध्ये दररोज जात नाहीत. नाही जात. बरोबर. इट्स अ लक्झरी की मित्र आला, विकेंडला पार्टी करायची आहे, तर अशा वेळी माणूस मॅकडी आणि KFC मध्ये जाऊन खाणार. करोनामुळे सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली की इन हाऊस चिकनचं कन्झम्पशन वाढलं. म्हणजे जे लोक पूर्वी घरी चिकन बनवत नव्हते ते सुद्धा आता घरी चिकन बनवायला लागले. आणि आपण जेव्हा घरी चिकन बनवू तेव्हा नॅचरली आपल्याला ते स्वस्त पडतं, आपण जास्त खातो. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये एक माणूस एका वर्षाला 30 किलो चिकन खातो. बरोबर. पण आपला नॅशनल ॲव्हरेज जो बघितला तर तो हार्डली 3-4 किलोच आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये एक माणूस वर्षाला 300 अंडी खातो, पण नॅशनल ॲव्हरेज जो आहे तो 70-80 अंडीच आहे. बरोबर. आणि ग्रामीण भागामध्ये अजून कमी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ब्रॉयलर उत्पादनमध्ये आपण एक्सेस. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपण जेवढं प्रोड्यूस करतो तेवढं खातो. अच्छा. पण अंडी उत्पादनामध्ये आपण डेफिसिट आहोत. कमी होत. म्हणजे आपल्याला आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा इथून अंडी येतात आणि आपल्या इथे विकली जातात. त्यामुळे आपण कितीही वेस्टर्न खायला गेलो तरी 90% ऑफ द टाईम आपण इंडियनच खातो. बरोबर. तर त्यामुळे ज्यावेळी दुपारी वेळ कमी असतो किंवा अशा वेळी लोक QSR प्रेफर करतात. अच्छा अच्छा. बरोबर. माझा तो प्रश्न विचारण्याचा मुद्दा असा होता की तिथे जी गर्दी दिसते त्याच्यावरनं काय प्रकारच्या प्रॉडक्टसाठी डिमांड आहे हे एक दिसतं. आणि अलीकडे लिशियसने सुद्धा ज्या पद्धतीने एक श्रेणी आणली बाजारामध्ये, म्हणजे हा तर नॉन पोल्ट्री स्टार्टअप आहे, तसं म्हणजे पारंपरिक काय त्यांचा पोल्ट्रीशी संबंध नाही आहे, परंतु ज्या पद्धतीचं मार्केट ते टॅप करतायत, ज्या पद्धतीचा त्याचा स्पीड मिळतो आहे, मला असं वाटतं की त्या पद्धतीचं मार्केट इव्हॉल्व होत राहील असं एक दिसतं आहे पोल्ट्रीमध्ये. तर पोल्ट्रीमध्ये सर आता जसं आपण डेअरीची चर्चा केली आणि पोल्ट्रीचं कन्झम्पशनचं तुम्ही सांगितलं की शहरी आणि ग्रामीण असा फार मोठा फरक आहे. डिस्पोजेबल इन्कम ज्या शहरांमध्ये जास्त आहे मुंबईसारख्या तिथे स्वाभाविकपणे म्हणजे 10 टाईम्स जास्त कन्झम्पशन आहे आता तुमच्या आकडेवारीवरनं दिसलं. आता प्रश्न असा आहे की पोल्ट्रीमध्ये सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये हा तसा ऑर्गनाईज पूर्णपणे सेक्टर आहे आणि इंटिग्रेट झालेला आहे बऱ्यापैकी ॲज अ इंडस्ट्री आपण पाहिला तर. आणि जवळपास 1 लाख कोटीचं मार्केट, 10-12 बिलियन डॉलरचं मार्केट असं सगळं सांगितलं जातं आहे. तर आता यामध्ये जी अलीकडच्या काळात जी समस्या आपण डेअरीमध्ये मगाशी चर्चा केली, प्रोडक्शन कॉस्ट, वाढती प्रोडक्शन कॉस्ट, तशीच समस्या आता पोल्ट्रीमध्ये पण गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रामुख्याने जास्त दिसते. आणि असे रिपोर्ट्स आहेत की पुढं आपण हळूहळू आपलं जे काही डोमेस्टिक कन्झम्पशन आहे प्रोटीन साईडने सोयाचं असेल किंवा स्टार्च किंवा मक्याचं असेल तर दोन्ही कन्झम्पशन आपण डेफिसिट व्हायला लागलो आहे. तर हा जो काही गुंता आता किंवा ही जी काही पेचप्रसंग तयार होणार आहे तर याला कसं ॲड्रेस करायला पाहिजे इंडस्ट्रीने. आता शेतकरी याच्यात कमी आहे पण इंडस्ट्री म्हणून हा जो काही मुद्दा आहे रॉ मटेरियलचा आणि मग त्याला काही न्यूट्रिशनमध्ये इंटरव्हेन्शन आहेत का. म्हणजे मला असं अपेक्षित की जसं लेअरवाल्यांनी सोया DOC कमी केला असं, तर इंडस्ट्री एक ॲज अ होल इंडस्ट्री म्हणून यांचं पुढचे चॅलेंजेस काय काय आहेत आणि ते हे लोक कसे ॲड्रेस करू शकतात रॉ मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतो. आपण जर आपल्या पोल्ट्री इंडस्ट्रीचा इतिहास बघितला तर 1972 सालापासून ऑर्गनाइज पोल्ट्री सेक्टर भारतामध्ये सुरू झालं. आणि पूर्वी टाटा, हिंदुस्तान युनिलिव्हर,
गोदरेज असे सगळे ग्रुप पोल्ट्री फीडच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होते. मोठे नाव होते. त्यानंतर मग 1997च्या आसपास सगुना जी तामिळनाडूची कंपनी आहे तिने पोल्ट्री इंटिग्रेशन मॉडेल भारतामध्ये आणलं. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करायचा, बरोबर. शेतकऱ्यांना सगळे इनपुट द्यायचे आणि 40 दिवसानंतर जो पक्षी रेडी होतो ती कंपनीची मालमत्ता, कंपनी ते विकणार. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याची रिस्क कमी झाली. बरोबर. त्यामुळे ब्रॉयलर प्रोडक्शन जे आहे ते गेल्या 20 वर्षामध्ये 22 वर्षामध्ये फार झपाट्याने वाढलं. हो हो. भारतामध्ये गेल्या 20-22 वर्षामध्ये पर कॅपिटा इन्कम पण वाढलं. हो, अगदी अगदी. त्यामुळे जसं जसं पर कॅपिटा इन्कम वाढत जाणार तसं तसं पोल्ट्रीचं कन्झम्पशन जे आहे वाढत जाणार. ते वाढत जाणार. त्यामुळे गेल्या 20 वर्षामध्ये 8 ते 10% ब्रॉयलर सेक्टर वाढलेलं आहे. आज 85,000 कोटीची आपली इंडस्ट्री आहे. होय होय, अगदी अगदी. अंड्याचं उत्पादन सुद्धा जे आहे ते 4 ते 5% दरवर्षी वाढत आहे. गेले 20 वर्ष झाले हो हो. आणि पुढचे 10 वर्ष हे अजून असंच वाढणार आहे. बाप. त्यामुळे याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा ब्रॉयलरसाठी खाद्य बनवतो तेव्हा FCR खूप महत्त्वाचं आहे. हो, म्हणजे 1 किलो ब्रॉयलर तयार होण्यासाठी आपल्याला 1.5 किलो खाद्य लागतं. अगदी अगदी. त्यामुळे मक्का 50 ते 60% त्याच्यामध्ये पडतो आणि 25 ते 30% बरोबर. त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन DOC पडतं. बरोबर. आता पुढच्या 6 वर्षामध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की ब्रॉयलर प्रोडक्शन भारतामध्ये डबल होईल. अच्छा. पण मक्याचं प्रोडक्शन डबल होणार आहे का? नाही होणार. सोयाबीनचं प्रोडक्शन डबल होणार आहे का? हे केलं पाहिजे. बरोबर. भारतामध्ये आजही मक्याची उत्पादकता, सोयाबीनची उत्पादकता पर एकर ही फार कमी आहे. कमी आहे. त्यामुळे खूप स्कोप आहे. आपल्या सायंटिस्टना स्कोप आहे, आपल्या ज्या सीड कंपन्या आहेत त्यांना खूप स्कोप आहे. बरोबर. आणि आता भरपूर सीड कंपन्यांच्या विदेशी कंपन्यांसोबत पण टायअप आहे. बरोबर. त्यामुळे चांगल्या प्रतीचं सीड बरोबर. हे आपल्या शेतकऱ्यांना द्यावंच लागणार आहे. बरोबर. म्हणजे जेणेकरून मेज, मक्का आणि सोयाबीनचं उत्पन्न पुढच्या 6 वर्षामध्ये भारतामध्ये डबल झालंच पाहिजे. अरे बाप. कारण कसं आहे की आज जो मक्का उगवणारा शेतकरी आहे किंवा सोयाबीन उगवणारा शेतकरी आहे हा पोल्ट्रीच्या शेतकऱ्यांवर डिपेंडंट आहे. हो, अगदीच. म्हणजे पोल्ट्री फार्मिंग वाढली त्यामुळे मक्याचं आणि सोयाबीनचं फार्मिंग जे आहे अगदी बरोबर. ते वाढलेलं आहे. बरोबर. पण जसं यावर्षी झालं बरोबर. की सट्टेबाजीमुळे, प्रोडक्शन कमी असल्यामुळे सोयाबीनचे भाव जे आहेत ते 100 रुपयावरती गेले. होय. आता कोंबडी ती कोंबडीच असते, त्याला 100 रुपयाचं सोयाबीन खाऊ घालून आपल्याला ती कोंबडी कसं काय 100 रुपयामध्ये विकणं परवडणार आहे? नाही, रेजिस्टन्स आहे ती. शेतकऱ्याला 90 ते 100 रुपये मिळतात. हो, किलोला. म्हणजे मी जास्तच सांगितले. हो, म्हणजे हायर साईडला आहे. हो, 80-85 रुपयाच्या वरती मिळत नाही नाही. मिळत. हो त्यामुळे जेव्हा तुम्ही 100 रुपयाचं सोयाबीन विकत घ्याल तेव्हा नॅचरली ते तोट्यात राहणार. हो हो. कसं असतं 1 महिना 2 महिना किंवा 1 सायकल शेतकरी तोटा सहन करू शकतो. हो. पण या गेल्या 2 वर्षामध्ये काय झालं की मागच्या फेब्रुवारीमध्ये चुकीच्या व्हॉट्सॲप मेसेजेसमुळे चिकनचं कन्झम्पशन शून्यावरती आलं. बरोबर. 3 महिने इंडस्ट्री झोपली. हो. त्यानंतर मग हळूहळू कन्झम्पशन वाढायला लागलं. पुन्हा जानेवारी फेब्रुवारी बर्ड फ्लूमुळे कन्झम्पशन खाली आलं. पुन्हा दुसरी वेव आली, पुन्हा कन्झम्पशन खाली आलं. कारण 95% चिकन फ्रेश विकलं जातं. हो. जेव्हा लॉकडाऊनमध्ये दुकानच बंद होती तेव्हा चिकन कोण विकणार आणि कोण विकत घेणार? बरोबर. अगदी अगदी. माणूस घराच्या बाहेर जायला तयार नव्हता. तो म्हणाला जे घरी मिळेल ते ठीक आहे. म्हणून लिशियस आहे, फ्रेश टू होम आहे, नंदूज चिकन आहे, वेंकीज आहे, गोदरेज टायसन आहे. या ज्या ज्या कंपन्यांनी मार्केटिंग, प्रोसेसिंग, सप्लाय चेन याच्यावरती इन्व्हेस्ट केलं होतं त्यांचा सेल वाढला. हो. आणि आता कसं आहे की जे लोक IT सेक्टरमध्ये काम करतात, नवरा बायको दोघं कामं करतात, न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्यांना प्रोसेस चिकन घेणं परवडतं. 2 किलो बोनलेस चिकन घेऊन ठेवलं, फ्रीजमध्ये टाकून दिलं, 10 दिवस माणूस खात राहतो. बरोबर. कारण फ्रेश चिकन आणल्यानंतर त्या दिवशी बनवावं लागतं किंवा अजून 1 दिवस चालतं ते. बरोबर. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अंड्याचं सोपं आहे. कोंबडीनं अंडं दिल्यानंतर ते 21 दिवस खायला सेफ आहे. होय होय. अच्छा. बरोबर. त्यामुळे तुम्ही 1 ट्रे घरात अंडी आणून ठेवली की तुम्ही आरामात 10 दिवस खाऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे का? बाहेर पण राहू शकतात, पण फ्रीजमध्ये ठेवलं कधी चांगलं. कारण बेसिकली कसं आहे की आपल्या इथं उन्हाळा खूप तीव्र आहे, पावसाळ्यात सुद्धा ऊन खूप वाढतं. आता ऑक्टोबर हीट येणार, म्हणजे म्हणायला गेलं तर वर्षापैकी कमीत कमी 7 महिने आपल्या तो ऊन असतं. 25 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असतं. त्यामुळे अंडी शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेली कधीही बरी. बरोबर. त्यामुळे हल्ली
जसं जसं उत्पन्न वाढणार तसं तसं लोकांच्या घरी मोठे फ्रीज येणार आणि ॲक्सेप्टेबिलिटी वाढते. पूर्वी व्हेजिटेरियन फॅमिली असल्यामुळे नॉनव्हेज फूड फ्रीजमध्ये जात नव्हतं. अच्छा. पण आता तशी परमिशन घरात मिळायला लागलेली आहे. त्यामुळे आणि लोकांचं प्लॅनिंग सुरू झालं आहे. लोकांच्या आता खिशात पैसे आहेत, प्रोसेस चिकन अवेलेबल आहे, ब्रँडेड एग्ज अवेलेबल आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे बदलती जीवनशैली याला ड्राईव्ह करते. म्हणजे त्यामुळेच मी पोल्ट्री सेक्टरला काय म्हणतो, आता जसं आमची कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे, 54 वर्ष जुनी असोसिएशन आहे. तुम्ही जर ॲनिमल फीड सेक्टरचा इतिहास बघितला तर तुम्हाला आठवत असेल की 1964 साली लालबहादूर शास्त्रींनी अमूल डेअरीचं उद्घाटन केलं होतं. डॉक्टर वर्गीस कुरियन हे खूप विजनरी होते. त्यांनी खूप मोठी फीड मिल अमूल डेअरीची बांधली होती. आणि त्यानंतर मग पूर्ण भारतामध्ये जिथं जिथं कॉपरेटिव्ह सुरू झाल्या तिथं मोठ्या फीड मिल सुरू झाल्या. कारण 1000 टन, 2000 टन, 3000 टन कॅटल फीड बनवणाऱ्या फॅक्टरी सुरुवातीला कॉपरेटिव्हकडे आल्या. आधी गोदरेज सारख्या कंपन्यांकडे सुद्धा छोट्या छोट्या फीड मिल होत्या. आता गेल्या काही 10 वर्षामध्ये प्रायव्हेट कंपन्या सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला लागल्यात, मोठ्या मोठ्या फीड मिल टाकायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही बघाल की एनर्जी सोर्स मक्का आहे, तो 3-4 राज्यांमध्ये तयार होतो. सोयाबीन हा प्रोटीनचा सोर्स आहे, हा 3 राज्यामध्ये होतो. आता बायोइथेनॉलची पॉलिसी येते आहे. त्यामुळे सगळ्या पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या तांदूळापासून, मक्यापासून आता बायोइथेनॉल बनवणार. त्याच्यातून DDGS तयार होतो. DDGS मध्ये 40 ते 45% प्रोटीन असतं. त्यामुळे आपल्या कोंबडीसाठी, आपल्या गाई म्हशींसाठी एक चांगला अल्टरनेटिव्ह, सोयाबीनला एक चांगला अल्टरनेटिव्ह पुढच्या 2 वर्षामध्ये तयार होणार आहे. त्यामुळे सोयाबीनवरचं प्रेशर काय होईल, कमी होणार. म्हणजे 2 वर्षानंतर समजा 1/3 गरज जरी DDGS मुळे भागली भारतात तयार होणाऱ्या, तेवढं सोयाबीनवरचं प्रेशर जे आहे ते कमी होणार. आणि होणार काय आहे की पुढच्या मी जे बघतोय पुढच्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये आपला डेअरी फार्मर सुद्धा जो आहे तो चांगल्या प्रतीचं पशुखाद्य आपल्या गाई म्हशींना खाऊ घालणार आहे. मग ती देशी गाय असो, संकरित गाय असो किंवा म्हैस असो, किंवा कारण त्याला आता कळलंय की नुसतंच ब्रीडवरती लक्ष देऊन फायदा नाही, नुसतंच चांगल्या क्वालिटीचं वीर्य घेऊन फायदा नाही आहे. तिला जर खाऊच घातलं नाही तर तिची जी क्षमता आहे दूध देण्याची ती मी पूर्णपणे एक्सप्लॉइट करू शकत नाही. बरोबर सर, ही स्टोरी खूप पुढे जाते. कारण तुम्ही जे म्हणालात की जसं बायोफ्युएल्सचं कन्व्हर्जन वाढत जाईल धान्यांचं, तसं DDGSची अवेलेबिलिटी वाढत जाईल. म्हणजे एक प्रोटीन सोर्स आपल्याला आयताच अवेलेबल होतो, कारण त्याला हीच एकमेव इंडस्ट्री आहे. तर या अनुषंगाने मग चर्चा या दिशेने जाते की आपल्याला जर आपण आता GM सोया DOC इम्पोर्ट केला, राईट, तर याचा अर्थ असा आहे की आपल्या कॅटल फीड असेल किंवा पोल्ट्री फीड असेल किंवा टोटल हा जो काही ॲनिमल फीड इंडस्ट्री आहे, तर याच्यामध्ये जर अवेलेबिलिटी तुम्हाला चांगली हवी असेल प्रोटीनची, तर मग आपल्याकडे जी क्रॉप्स आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. हे तुमच्या बोलण्यातनं दिसलं. लॉंग टर्म तेच करावं लागेल आपल्याला. लॉंग टर्ममध्ये सर मग या केसमध्ये GM क्रॉप्स जर आपण अलाव केले, कारण शेवटी प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी संदर्भ असे दिले जातात की तिथे GMच पाहिजे. ज्या पद्धतीचं वातावरण आहे भारतीय वातावरण, आपल्याकडे वान, इथल्या प्रकारे तीव्र दुष्काळ किंवा तीव्र जास्त पावसाळा, तर ही जी काही मोठी संधी उपलब्ध होते आपल्याला, फ्यूल पण करू शकतो आणि इकडं प्रोटीन पण मिळू शकतं. तर ह्या केसमध्ये मग तुम्ही काय रिकमेंड कराल की भारताला आत्ता खूप गरज आहे GM क्रॉपची आणि खूप आपण त्या संदर्भात वेगाने पॉलिसी करायला पाहिजे का? ॲक्च्युली कसं आहे की मागच्या आठवड्यात सरकारने पाम पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. 15,000. कसं आहे म्हणजे एकेकाळी आपण खाद्यतेलाची गरज भारतातच भागत होती, पण आपण तेलबिया ज्या आहेत त्याच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला आता खाद्यतेल बाहेरून मागवावं लागतं. आपलं खूप फॉरेन एक्सचेंज जे आहे ते खाद्यतेलावरती खर्च होत आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाम तेल सर्वात जास्त मागवतो. त्यामुळे सरकारने जे मागच्या आठवड्यात घोषित केलेलं आहे की पामचं प्रोडक्शन पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भारतात वाढवणार पर्टिक्युलर. कारण पुढची जी श्वेतक्रांती येणार आहे, पुढचे जे कृषी क्रांती होणार आहे ती पूर्व भारतात आणि उत्तर पूर्व भारतात होणार आहे. कारण तिथं पाण्याची अवेलेबिलिटी आहे, तिथं आपल्याला जमिनीची अवेलेबिलिटी आहे, तिथं आपल्याकडे मॅन पॉवर आहे. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मोठी गोष्ट आहे सर. तर त्यामुळे आपल्याला हे
तेलबियांचं उत्पादन वाढवावंच लागणार आहे. म्हणजे जसं पामसाठी आपण फोकस केलाय आता तसं तेलबियांसाठी पण करावं लागणार वाढवणार आणि तेल बरोबर बरोबर आणि त्याचा फायदा काय होणार, तेल आपल्याला माणसाला खायला मिळणार आणि त्याच्यापासून जे DOC मिळतं आहे ते आपल्याला आपल्या ॲनिमलसाठी होणार. बरोबर. आपल्या देशाने 1970 सालामध्येच आपल्या देशाला कळलं होतं की इम्पोर्टवरती डिपेंड राहायचं नाही. बरोबर. सध्या जे सोयाबीन DOC येत आहे ही स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. ओके. ही दरवर्षी करू नये आपण. बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला इथंच तेलबियांचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि जे जे प्रोटीन सोर्सेस आपल्याला लागतात त्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि जसं मी म्हणालो की या बायो इथेनॉल पॉलिसीमध्ये आपल्याला DDGSची अवेलेबिलिटी वाढणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पण सर तुम्ही माझा प्रश्न टाळताय. मी तुम्हाला असं विचारतो, उत्पादन जर वाढवायचं असेल तर मग GM क्रॉप हवेत का? आता तुमच्या मका आणि सोयामध्ये आणि उद्या राईस आणि व्हीट मध्ये जर मागणी आता याच्यामध्ये कसं आहे, आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे हो किंवा जास्त आहेत कृषी विद्यापीठं जी आहेत. हो महाराष्ट्रातच 4 कृषी विद्यापीठं असतील काहीतरी 75 आणि जवळजवळ 150च्या वरती महाराष्ट्रात कृषी महाविद्यालय असतील. हो KVKs आहेत परत. KVKs आहेत. पुन्हा ICR जी आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, हो त्यांच्या भरपूर संस्था आहेत. यांनी ऑलरेडी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपवरती संशोधन करून ठेवलेलं आहे. बरोबर. आता त्यांना परवानगी द्यायची आवश्यकता आहे. काय झालं आहे, काही ॲनिमल वेलफेअर NGOमुळे किंवा काही NGOमुळे GM इज बॅड असा एक मेसेज लोकांमध्ये म्हणा किंवा पॉलिटिशियनमध्ये म्हणा किंवा नोकरशाहांमध्ये गेलेला आहे. पण जर तुम्ही शास्त्रज्ञांशी 1 to 1 बोललात तर ते काय सांगतात की GM इज गुड. त्यांनी पण ऑलरेडी रिसर्च करून ठेवलेलं आहे आणि एस्पेशली भाज्यांवरती त्यांनी रिसर्च करून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं वांग्यावरती खूप जास्त औषधं लागतात तर ती औषधं कमी करायची असेल तर GM वापरलं पाहिजे. मेज मक्यावरती म्हणा किंवा सोयाबीनवरती म्हणा औषधं कमी कीड कमी हवी असेल किंवा कीटकनाशकं कमी वापरायची असतील तर आपल्याला GM टेक्नॉलॉजीकडे गेलं पाहिजे. त्यामुळे अल्टिमेटली काही जे संघटना विरोध करत आहे, उदाहरणार्थ RSS प्रणित शेतकरी संघटना पण विरोध करते याला, तर त्यांना कसं कन्व्हिन्स करू शकतो का आपण? बेसिकली बघा, म्हणजे स्वदेशी जागरण मंच काय म्हणतं की सगळं स्वदेशीच उत्पादन आपण केलं पाहिजे. जर पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात आपल्याला इथल्या जनावरांना खाऊ घालायचं असेल, इथल्या लोकांना खाऊ घालायचं असेल GM तर आपल्याला स्वदेशी GM प्रमोट केलंच पाहिजे ना. बरोबर. त्यामुळे GM इज नॉट बॅड. त्यामुळे कारण जर पूर्ण जग करतंय तर त्यात काही ना काही ते चांगलं असणारच आहे ना. करेक्ट. तर ते आपण ते शोधलं पाहिजे की आपल्या देशाला काय सूट करतं, आपल्या शेतकऱ्याला काय सूट करतं. ठीक आहे, तुम्ही विदेशी कंपन्यांचं सीड तर विकू नका, बरोबर, जेणेकरून रॉयल्टीचे पैसे त्यांना जाणार नाही. पण तुम्ही इथं स्वदेशी मोरीवर आपण काम केलंय सर. हो हो. आणि मोरीने तर यावर्षी इतिहास घडवला आपल्याकडे. शेतकऱ्यांनाही चांगला परतावा मिळाला, लोकल तेल मिळालं आपल्याला. बरोबर ना. पूर्वी माझ्या घरी शेंगदाण्याचं तेल खाल्लं जायचं बरोबर लहान असताना. बरोबर. मग आता आपण रिफाईंड ऑइल का खातोय, पाम ऑइल का खातोय? बरोबर. वाढवा ना. आणि स्वदेशी पाम ऑइल मध्ये पण स्वदेशीच करतोय आता. मगाशी तुम्ही जो रेफरन्स सांगितला म्हणजे स्वदेशी आणि आत्मनिर्भरता हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि वेळ आली तर त्यासाठी GM इंटरव्हेन्शन आवश्यक आहे, भले मग ते देशी असेल. थोडं जरा राज्य सरकारांनी कृषीकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारांनी पशुसंवर्धनकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा राज्याचा विषय. केंद्र सरकार फक्त पॉलिसी बनवू शकतं. बरोबर बरोबर. पण राज्य सरकार जे आहे ते बेसिकली याच्यावरती काम करू शकतं. त्यामुळे केंद्र सरकारकडून पैसा घ्यावा, राज्य सरकारने याच्यावर लक्ष द्यावं आणि प्रत्येक राज्य कसं आत्मनिर्भर होऊ शकतं करेक्ट याकडे लक्ष द्यायची. आणि आपण काय केलं पाहिजे, ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोल्ट्री जास्त आहे ना, आपण मका कर्नाटकातून घेऊ, बिहारमधून घेऊ. आपल्या इथं जे उगवलं जातं ते आपण उगवलं पाहिजे. तुम्ही मगाशी चांगला मुद्दा सांगितला सर. तुम्ही आता इंडस्ट्रीत हेड करताय, तुम्ही क्लॅपमाचे पण प्रेसिडेंट होतात. तर ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी टॅप करायला म्हणजे आपले पॉलिटिशियन, संसद असो किंवा मग आपलं विधान परिषद असो, विधिमंडळ असो, तर राजकीय आपलं नेतृत्व म्हणजे ओव्हरऑल आपलं जे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का मग इंडस्ट्रीचा कनेक्ट नाही आहे राजकारण्यांची चांगला? नाही, ॲक्च्युली कसं होऊन जातं याच्यामध्ये की पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी शेती हा बिझनेस म्हणून केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नफ्या तोट्याचं गणित दररोज मांडलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं. नाही सर, मी परत तुम्हाला आणि पॉलिसीज ज्या वेगाने व्हायला पाहिजेत. आता जसं आता पाम ऑइल ही वेलकम स्टेप आहे. ॲक्च्युली पॉलिसी काय होऊन जातं की पॉलिसी कोण बनवणार, हू इज एक्सपर्ट. अच्छा. जी
शेतकऱ्यांच्या संघटना आणि इंडस्ट्री हे लोक एक्सपर्ट आहेत की काय झालं पाहिजे. अच्छा. त्यामुळे त्यांनी काय काय झालं पाहिजे हे राज्यकर्त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि नोकरशाला समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे आता हा जो GM सोयाबीन DOC आला हे कन्व्हिन्स करण्यासाठी पूर्ण 3 आठवडे गेले. हो अगदीच. पण राज्यकर्त्यांना कन्व्हिन्स करायला 7च दिवस लागले हो. आणि मग नोकरशाहांना काम करण्यासाठी 15 दिवस लागले. करेक्ट. म्हणजे म्हणायचा उद्देश काय की कुठलीही गोष्ट कन्व्हिन्स करायला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. वा. पण त्यासाठी फॅक्ट पाहिजेत, म्हणजे डाटा चांगला पाहिजे. आपण भारतामध्ये काय करतो, कुठलाही क्रॉपचा डाटा ओव्हर एस्टिमेट करतो आणि नंतर मग जेव्हा कमी म्हणतो, नंतर कमी म्हणतो. म्हणजे त्याच्यात नुकसान कोणाचं होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं, इंडस्ट्रीचं नुकसान होतं, ग्राहकाचं नुकसान होतं, म्हणजे फायदा कोणाचाच होत नाही. बरोबर. तेव्हा माझं म्हणणं काय की आपण डाटावर काम करायला पाहिजे, डाटावरती काम केलं पाहिजे. आता सध्या ज्या IT कंपन्या आहेत त्यांची इन्व्हॉल्वमेंट ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये वाढवली पाहिजे. ज्या टेक्नॉलॉजी आहेत, मग ड्रोन टेक्नॉलॉजी असो, GPS टेक्नॉलॉजी असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, या सगळ्या टेक्नॉलॉजींचा वापर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे गाय किती दूध देते हे सुद्धा आपण कृत्रिम बुद्धिमत्तेने काढू शकतो. म्हणजे पहिल्या वेतामध्ये गाय किती दूध देणार त्याच्यावरून आपण कालवडीची किंमत ठरवू शकतो. गाय तिच्या आयुष्यात किती दूध देणार त्यावरून शेतकरी ठरवू शकतो की ही गाय मी ठेवायची की विकायची. याच्यावरती संशोधन झालेलं आहे, पण ते संशोधन वापरलं गेलं पाहिजे ना. बरोबर. मग ते संशोधन कोण नेणार, शेतकऱ्यापर्यंत कंपन्या नेणार. बरोबर. एक्झॅक्टली. त्यामुळे याचं कमर्शियलायझेशन व्हायची आवश्यकता आहे. त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, अच्छा. याच्यामध्ये मी एक अजून जोडतो की सायंटिस्टना पण जोडा, अरे वा. शास्त्रज्ञांना जोडा, गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना जोडा, जे फील्ड ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, जे फील्ड वेटरनरी ऑफिसर आहेत, यांच्या रेग्युलर ट्रेनिंग झाल्या पाहिजेत. यांचं नॉलेज अपडेट करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्या इथं सर्वात जास्त हुशार माणूस आपण सरपंच मानतो किंवा पॉलिटिशियन मानतो, पण त्याच्याबरोबर आपण जे बाकी अधिकारी आहेत त्यांना पण सांगितलं पाहिजे आणि कधीही बिग पिक्चर बघितलं पाहिजे. प्रत्येकाने आपला उद्देश नाही ठेवला पाहिजे. बरोबर. आपलं संकुचित स्वार्थ बघू नका, अगदी बरोबर. तुम्ही सगळ्यांचं बघा. व्यापक विचार करायचा. नाहीतर मग काय होईल की दरवर्षी समजा तुम्ही सोयाबीन DOC इम्पोर्ट करत राहिलात तर अल्टिमेटली आपल्या सोयाबीन शेतकऱ्यांचं काय होणार, नुकसान होणार. आपल्या सोयाबीन प्रोसेसिंग इंडस्ट्रीचं काय होणार, नुकसान होणार. मग आपण इम्पोर्ट डिपेंडंट कंट्री, जसं पाम तेलाचं झालं तसं आपलं होणार. त्यामुळे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जर भारताला दुधामध्ये स्वयंपूर्ण करू शकते तर ते ऑइलसीडमध्ये पण करू शकली असती. त्यांनी काम सुरू केलं होतं. पण ते काही ना काही कारणामुळे काय झालं, कुठेतरी बंद पडलं. म्हणजे कोणाची तरी विल पॉवर कमी पडली, नोकरशाची विल पॉवर कमी पडली किंवा पॉलिटिशियनची विल पॉवर कमी पडली. त्यामुळे एखादी गोष्ट ठरवल्यावरती ती केली पाहिजे. आणि आता काय झालंय की टेक्नॉलॉजी आल्यामुळे कुठलीही गोष्ट 3 ते 5 वर्षात आपण इम्प्लिमेंट करू शकतो. त्यामुळे नुसतंच घोषणा करू नका. माझी राजकारण्यांना नोकरशांना तीच विनंती आहे की नुसतंच घोषणा करू नका. तुम्ही सत्तेवरती आहात तेपर्यंत 3 ते 5 वर्षात ती योजना पूर्ण करा. अशाच योजना घोषित करा की ज्या पूर्ण होऊ शकतील. बरोबर. अगदी सर, तुम्ही अतिशय चांगला व्यापक असा पट मांडला. आता याच्यामध्ये इंडस्ट्रीचा जेव्हा आपण विषय घेतो, खास करून डेअरीशी रिलेटेड जी इंडस्ट्री आहे किंवा ओव्हरऑल आपण असं म्हणू की प्रोटीन किंवा ॲनिमल सेक्टरशी रिलेटेड जी इंडस्ट्री आहे आणि जिचं आणि अर्थातच आपण बघतो की ॲनिमल ॲग्रिकल्चरचाच परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे गेल्या 20-30 वर्षामध्ये जो ग्रोथ रेट मेंटेन केला आहे, बाकी ॲग्रिकल्चरने म्हणजे ग्रेन्स ॲग्रिकल्चर हे डिक्लाइनिंग आहे, ॲनिमल ॲग्रिकल्चर हे वाढतं. त्यावर अवलंबून हा जो कॉर्पोरेट्स ज्या सगळ्या कंपन्या आणि आता आपण स्वतः ज्या AB विस्टाला रिप्रेझेंट करतात त्याची पण एक ग्रोथ स्टोरी आहे भारतामध्ये. मला असं वाटतं की या प्रश्न असा आहे की इंडस्ट्री ही कशी इव्हॉल्व्ह होते पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्री, आणि याच्यात त्याला उपप्रश्न असे की याच्यात जे रोजगार निर्माण होतील तर त्यासाठी काय प्रकारचे स्किल सेट आवश्यक असतील हे कोणासाठी विचारतोय. हा इंटरव्ह्यू ऐकणारे जे मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं, ॲनिमल ॲग्रिकल्चर सेक्टर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हिचा ग्रोथ रेट आणि निर्माण होणाऱ्या रोजगार संधी याविषयी जरा आम्हाला सांगा. हा खूप चांगला विषय आहे. बेसिकली आता आपली जी एज्युकेशन पॉलिसी बनवलेली आहे त्याच्यामध्ये हे इन्क्लूड व्हायला पाहिजे होतं की ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये 8वी ते 10वी कृषी, ॲनिमल हजबंड्री, हॉर्टिकल्चर, प्रोसेसिंग या सगळ्या गोष्टीची प्रायमरी माहिती जी आहे ही विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. म्हणजे हल्ली काय होतं, स्टार्टअप कंपनी कोण सुरू करतं ॲग्रिकल्चरमध्ये, लाईव्हस्टॉक ॲग्रिकल्चरमध्ये, एक तर नॉन ॲग्री मुलं सुरू करतात आणि IIT, IIM इथली मुलं सुरू करतात. आपले जे BA, BSc, BCom किंवा 10वी 12वी पास झालेले विद्यार्थी जे आहेत ग्रामीण भागातले त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे.
त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांच्या गावात काय पिकतं. जसं पाणी फाउंडेशनने गावांना शिकवलं की तुम्ही पाण्याचं ऑडिट केलं पाहिजे, अच्छा. तसं आपण प्रत्येक गावाचं बजेट बनवलं पाहिजे की माझ्या गावामध्ये किती ॲनिमल्स आहेत. समजा ॲनिमल हजबंड्रीसोबत बोलायचं असेल तर माझ्या गावामध्ये किती ॲनिमल्स आहेत, मग माझ्या त्या ॲनिमल्सना किती काय चारा लागतो, किती सुका चारा लागतो, किती पशुखाद्य लागणार, किती दूध उत्पादन होणार, बरोबर. मग हे दूध सध्या कोण विकत घेतंय, याच्यापासून काय प्रॉडक्ट बनवू शकतात, कुठली जवळची शहरं आहेत, कुठं जाऊन विकू शकतो. त्यामुळे आपली जी मुलं BA BSc BCom किंवा 10वी 12वी डिप्लोमा करून बाहेर निघत आहेत, यांच्या ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्री रिलेटेड स्किल वाढवलं पाहिजे. आणि तो अपडेट अभ्यासक्रम पाहिजे सगळा. जसं ITI आहे अच्छा. तसे ॲग्री ITI सुरू झाले पाहिजे, तसे ॲनिमल हजबंड्री ITI सुरू झाले पाहिजे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे डोमेन नॉलेजच मिळतं त्याच्यातनं. म्हणजे हार्ड स्किल तर वाढलंच पाहिजे, म्हणजे नॉलेज तुमचं वाढलं पाहिजे. दुसरी गोष्ट सॉफ्ट स्किल वाढलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आज मी 14 वर्ष उत्तर भारतात राहून आलो. तिथले लोक बोलताना जी बोलतात, पीपल मॅनेजमेंट जे आहे, जे स्किल आहे, ते अजूनही अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रात नाही आहे. बरोबर. कसं काय म्हणजे त्यामुळे आपण जे दुसऱ्यांची जुळवून घेणे, नेटवर्किंग आहे, दुसऱ्यांना प्रॉडक्ट विकता येणे, दुसऱ्यांना कन्व्हिन्सिंग करता येणे, नोकरी करायची हा डोक्यातला विषय काढून टाकणे, उद्योग करणे, कुठलाही छोटा मोठा उद्योग करताना डिग्निटी असली पाहिजे. ही जी गोष्ट आहे आपल्या इथं आजही माणूस काय म्हणतो की बाबा त्याचंच लग्न होतं ज्याला नोकरी आहे, शेतकऱ्याला मुली मिळत नाहीत, उद्योजकाला मुली मिळत नाही. त्यामुळे हा जो माइंडसेट चेंज आहे, महिलेला पुढं आणणं खूप आवश्यक आहे. बरोबर. शेतकरी बचत गट झाले, बरोबर, पण त्याला उद्योगाचं स्वरूप देणं आवश्यक आहे. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे की ग्रामीण तरुण, मी सर तुम्हाला उदाहरण म्हणून विचारतो याच्यामध्ये की ॲनिमल हजबंड्रीशी रिलेटेड, पशुसंवर्धनाशी रिलेटेड जे स्टार्टअप तुम्ही मगाशी उल्लेख केला, म्हणजे असे स्टार्टअप झाले पाहिजे, तर असं एखादं दुसरं काही उदाहरण आहे का भारतात की जे गाव पातळीवर सुरू झालेले आहेत आणि जे रेप्लिकेट होऊ शकतील असे? ॲक्च्युली काय होऊन जातं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. म्हणजे परवाच मी एक माझा प्रश्न असा होता सर, जसं लिशियस काम करते ना समजा, तसं ॲनिमल ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जसं तुम्ही शाळांचा उल्लेख केला की शाळांमध्ये हे विषय शिकवले गेले पाहिजे, म्हणजे उद्यमशीलता वाढली पाहिजे आणि गावात काय रोजगार करायचा ह्या सेक्टरशी रिलेटेड. तर लिशियस हे अर्बनमध्ये आहे, तसं गावखेड्यामध्ये तुम्हाला असे काही स्टार्टअप दिसत आहे की जे ॲनिमल हजबंड्री रिलेटेड आहेत, असा माझा प्रश्न होता. ॲक्च्युली कसं आहे की आता म्हणजे ॲग्रोवन ॲग्रोटेकने जे सध्या मार्ट सुरू केलेले आहेत, ही ग्रामीण क्षेत्रामधली खूप चांगली संधी आहे. आणि आता जे मला पुढे दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये ॲग्री इनपुट्स चांगल्या क्वालिटीचे आणि अफोर्डेबल रेटला पूर्ण वर्षभर जेव्हा शेतकऱ्याला पाहिजे तेव्हा ते त्याला मिळाले पाहिजे. म्हणजे मक्यापासून सायलेज मुरगाचं स्टार्टअप होऊ शकतं सगळं. म्हणजे आता कसं आहे की ज्याच्याकडे जमीन आहे त्याने सायलेज बनवावं, दुसऱ्याने सायलेज विकावं, गरज नाही की ज्याने बनवावं त्यानेच विकावं. करेक्ट. चूक कुठे होते, माणूस बनवायला पण जातो, विकायला पण जातो, मग त्याचं व्हॉल्यूम कमी असतं, मग पैसे कमी पडतात, मग गणितं चुकीचे केलेली असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित बनवलेला नसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन केल्या पाहिजे. त्यामुळे मी काय म्हणतो नेहमी की कधीही स्टार्टअप कंपन्या ज्या असतात त्या 2, 3, 4, 5, 6 लोकांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही अनुभवी लोकांना पण एकत्र घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडियाची मदत घेतली पाहिजे किंवा युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यांच्या इन्क्युबेशन सेंटर आहेत त्यांची मदत घेतली पाहिजे. त्यानंतर मग आता ॲग्रोवनसुद्धा स्टार्टअप इनिशिएटिव्ह चालू करत आहे, बरोबर, त्या ॲग्रोवन सारख्यांची मदत घेतली पाहिजे, जेणेकरून फुल प्रूफ मॉडेल बनवणं आवश्यक आहे. बरोबर. आता मी परवाच बघत होतो की तामिळनाडूमध्ये नेल्लोरमध्ये काही ग्रामीण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फिश विकतात. अच्छा. अरे वा. ते काय करतात, फिशचं हार्वेस्टिंग करतात, त्याला व्यवस्थित पॅकेजिंग करतात आणि ते शहरात नेऊन विकतात. बरोबर. तर तसं आपल्या ग्रामीण भागामध्ये काय विकलं जाऊ शकतं. आता आठवडे बाजार कन्सेप्ट आहे. हो. शहरी भागांमध्ये खूप ठिकाणी आठवडे बाजार सुरू झालेले आहेत, ग्रामीण भागामध्ये खूप ठिकाणी आठवडे बाजार सुरू झालेले आहेत. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्मार्टफोन आलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातला ग्राहक जो आहे तो सुद्धा ॲप वापरून गोष्टी विकत घेऊ शकतो. म्हणजे बिग बास्केट ग्रोफर जर समजा शहरामध्ये डिलिव्हरी देऊ शकतं, तर ग्रामीण भागामध्ये ती डिलिव्हरी का नाही मिळू शकत. तामिळनाडूची मिल्की मिस्ट नावाची कंपनी आहे जी पूर्ण भारतभर दुधाचे प्रॉडक्ट विकते. अच्छा. बरोबर.
तर नगरमधली मुलं हम्म. दुधापासून प्रॉडक्ट बनवून पूर्ण महाराष्ट्रात का नाही विकू शकत, 5 जिल्ह्यांमध्ये का नाही विकू शकत? कारण दुधाचा बिझनेस जर आपण बघितला तर हा मेनली जो आहे तो नाशिकपासून सोलापूरपर्यंत हो. या पट्ट्यामध्ये आहे. आजही विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, खानदेशमध्ये दुधाचं कन्झम्पशन आणि प्रोडक्शन याच्यामध्ये फरक आहे. हम्म. तर त्यामुळे इथं एक्सेस आहे का ते तिकडे घेऊन जा. तर या गोष्टी केल्या पाहिजे. लॉंग शेल्फ प्रॉडक्ट बनवले पाहिजेत. माझं काय म्हणणं आहे, नुसतंच दूध विकू नका, पेरिशेबल प्रॉडक्ट आहे. आता 90 दिवसाचं पॅकेजिंग आलं दुधाचं, जे तुम्ही आरामात रूम टेम्परेचरला बाहेर ठेवू शकता. तर अशा जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, जर स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या तर स्टार्टअप कंपन्यांना ही माहिती मिळणार. म्हणजे प्रायव्हेट व्हेंचर कॅपिटल कंपन्या आहेत, गव्हर्नमेंटच्या व्हेंचर कॅपिटल कंपन्या आहेत. आता आणि मी सुद्धा भरपूर स्टार्टअप कंपन्यांना मदत करतो. तर जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी ॲनिमल हजबंड्री रिलेटेड तुम्हाला माहिती देऊ शकतो. जसं आता एक महाबळेश्वर फाट्याजवळ एक पृथ्वीराज चव्हाण म्हणून ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. त्याने सुरुवातीला गोट फार्म सुरू केला, मग त्याने मटणापासून लोणचं बनवलं, एक स्वतःचं दुकान टाकलं, तिथून तो लोणचं विकतो. म्हणजे 2000 रुपये किलोला तो लोणचं विकतोय. एक दुसरा संजय भट्टाचार्यजी नावाचा एक तरुण आहे, त्याने डेअरी फार्मचं ऑनलाईन ट्रेनिंग कसं देऊ शकतो त्याचा कोर्स बनवलेला आहे. आपलं सकाळ ग्रुपतर्फे सुद्धा रेग्युलर ट्रेनिंग प्रोग्राम होत असतात. हे सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आता विकायची व्यवस्था केली पाहिजे. कसं आहे, फिजिकल ट्रेनिंग प्रोग्राम झालेच पाहिजेत, पण ऑन डिमांड जेव्हा लोकांना गरज असेल तेव्हा तो प्रोग्राम विकत घेता आला पाहिजे. आणि 500 ते 2000 रुपये लोक खर्च करायला तयार असतात. म्हणजे तरुण जो असतो तो एकदम तुम्ही 10,000 मागाल तो देणार नाही. त्यामुळे कमी आणि ABCD सगळ्यांना माहिती आहे. माझं काय म्हणणं आहे, आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणाला आणि तरुणीला XYZ शिकवण्याची आवश्यकता आहे. ग्रेट डिटेल शिकवण्याची आवश्यकता. तो फेल कुठं होतो, ABCD माहिती असते, कोर्समध्ये गेल्यावर ते पुन्हा तेच शिकवतात. डीप नॉलेज नसतं. त्यामुळे जेव्हा कधी त्याला त्रास होईल, जेव्हा त्याला अडचण येईल, तेव्हा कुठेतरी फोन करता आला पाहिजे. भारतामध्ये 1972 नंतर जसं मी सांगितलं की पोल्ट्री सेक्टर ऑर्गनाईज व्हायला सुरुवात झाली आणि आज आपण जगामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या स्थानावरती आहोत. म्हणजे 25 मिलियन मेट्रिक टन पोल्ट्री फीडचं उत्पादन आपल्या देशामध्ये होतं आणि 12.5 मिलियन मेट्रिक टन ब्रॉयलर फीडचं होतं आणि 12.5 मिलियन मेट्रिक टन जे आहे हे लेअर फीडचं उत्पादन होतं. आणि पोल्ट्री ब्रॉयलर फार्मिंगमध्ये पोल्ट्री इंटिग्रेशन कंपन्या ज्या आहेत त्यांची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यंकटेश्वर हॅचरीज आहे, AV ब्रॉयलर्स आहे, आनंद ॲग्रो आहे, प्रीमियम चिकफीड आहे. त्यामुळे या ज्या महाराष्ट्रामधल्या लिडिंग कंपन्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त मग सगुना नावाची कंपनी आहे. आणि तसंच ॲनिमल फीडमध्ये सुद्धा आहे. म्हणजे गोदरेज ॲग्रोवेट आहे, नोवेल्टेक फीड आहे, त्यानंतर हिंदुस्तान फीड कॅटल फीडमध्ये आहे. त्यानंतर मग बहुतांशी कॉपरेटिव्हच्या स्वतःच्या फीड मिल्स आहेत. त्यानंतर कारगिल नावाची अमेरिकन कंपनी आता भारतात आलेली आहे. जाफा नावाची इंडोनेशियन कंपनी आहे, ती सुद्धा भारतात काम करते. आणि मी ज्या सेक्टरमध्ये काम करतो हे ॲनिमल फीड सप्लिमेंट सेक्टर आहे. म्हणजे आता मी पोल्ट्री फीडसाठी एन्झाईम विकतो, ईस्ट विकतो, रुमेन बफर विकतो, जे कॅटल फीडमध्ये वापरलं जातं. तर 2007मध्ये आमची जी ब्रिटिश कंपनी AB विस्ता तिने भारतामध्ये काम सुरू केलं होतं, तेव्हा आमचं सेल 0 होता. बरोबर. आय वॉज द फर्स्ट एम्प्लॉई. आणि त्यानंतर मग आता आम्ही आमची म्हणजे आता 80 कोटीपर्यंत आमचा सेल गेलेला आहे. बरोबर. म्हणजे हा जो सेक्टर आहे ॲनिमल फीड सप्लिमेंटचा हा सुद्धा आता वाढत चाललेला आहे. पेट फूड हा एक चांगला सेक्टर आहे. अच्छा, इंटरेस्टिंग. त्यानंतर मग फिश फीड, श्रिम्प फीड म्हणजे झिंग्यासाठी जे फीड आहे किंवा मग फिश फीड आहे, हा सेक्टरसुद्धा आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढत चाललेला आहे. दुधाचं प्रोडक्शन वाढतं आहे, त्यामुळे कॅटल फीडचं प्रोडक्शनसुद्धा येणाऱ्या काळामध्ये 4 ते 5% भारतामध्ये वाढतं आहे. अच्छा. त्यामुळे जरी करोनामुळे थोडासा ब्रेक लागला असेल किंवा स्पीड ब्रेकर आला असेल तरी गेल्या 1 वर्षामध्ये खूप कंपन्यांनी 7 ते 15% स्वतःची वाढ केलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या बाहेरच्या दूध कंपन्या येऊन दुधाचं प्रोक्युरमेंट करतायत. म्हणजे ती आंध्र प्रदेशची हेरिटेज नावाची कंपनी असो किंवा तामिळनाडूमधील लॅक्टॅलिस कंपनी असो किंवा तामिळनाडूची हटसन कंपनी आहे. त्यामुळे जितक्यात जास्त प्रायव्हेट डेअरीज
अमूल डेअरी आलेली आहे, मदर डेअरीने विदर्भात काम सुरू केलेलं आहे. अगदीच. म्हणजे जितक्या जास्त डेअरीज येतील तेवढा आपल्या शेतकऱ्याला चांगला पैसा मिळणार आहे. बरोबर. कारण त्याचं प्रत्येक लिटर दूध हे विकलं जाणार आहे. हम्म, हम्म. त्यामुळे याचा फायदा विदर्भ, खानदेश, मराठवाडा ज्या भागामध्ये दूध उत्पादन कमी आहे त्या भागांमध्ये या कंपन्यांनी गेलं पाहिजे आणि तिथं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जसं ब्रॉयलरचं उत्पादन पूर्ण महाराष्ट्रात होतं, करेक्ट करेक्ट. जसं अंड्याच्या उत्पादनाला वाढवण्यासाठी खूप स्कोप आहे. हम्म. कारण तसंच आता गरज आहे की स्टार्टअप कंपन्या वाढल्या पाहिजेत. देशी कोंबड्यांना डिमांड आहे, देशी अंड्यांना डिमांड आहे, देशी गाईच्या दुधाला डिमांड आहे. त्यामुळे मी तर सगळ्या ग्रॅज्युएट्सना तेच सांगतो की तुम्ही फार्मिंगमध्ये जाऊ नका, तुम्ही सप्लाय चेनमध्ये जा, मार्केटिंगमध्ये जा. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्कोप जो आहे तू जास्त तो खूप चांगला आहे.